ज्ञानदीप लावू जगी, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. हो निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रयजननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, पुरतोर मारुते यस्य तं वन्दे रघुनन्दनं. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी, बरनऊ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देवु मोहि हरवु कलेस विकार. अनादि अंबिका भगवती बोधपरडी घेऊन याती, पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. तीन श्रेसा हात तया माझी दंडवत, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आजच्या पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा संत जीवनाला आईचा दृष्टांत दिलेला आहे. या विश्वातले संत कसे आहेत ते एक आईसारखे आहे. आईचं हृदय जसं लेकराच्या हितासाठी झुरत असतं, वाहत असतं, जाणत असतं, तसे संत साधकाच्या हितासाठी झुरत असतात, राहत असतात.
आई जशी 9 महिने 9 दिवस दगडाचा गोळा पोटामध्ये सांभाळते, विना स्वार्थाचं विना लाभाचं प्रेम लेकरावरती करते, तसे संत सुद्धा विना लाभाचं विना स्वार्थाचं प्रेम समाजावर साधकावर करत असतात. जशी आई आहे तसे संत आहेत, काही बदल नाही. मग आई आधी कळेल आणि संत नंतर कळतील. आईसारखे संत कसे आहेत ते कळेल आणि आई कशी आहे ते पण कळेल. असा गोड अभंग आहे. एक आईचंही निधन आहे आणि त्या संबंधातून आईलाही भावपूर्ण श्रद्धांजली मिळावी आणि आई सांगता सांगता संतही आपल्याला कळावे असा मानस माझ्या मनामध्ये आला आणि त्याद्वारे आपण हा अभंग निवडलेला आहे. थोडासा जो विकोल्स टाईप आवाज येतो तो कमी राहू, म्हणताना द्यायचं, बोलताना कमी राहू. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या धामारी नावाच्या गावामध्ये. भगवान रामप्रभूच्या जगदंबेच्या अवधूत चिंतन गुरुदेव दत्ताच्या समोर बजरंगबलीच्या दरबारामध्ये म्हणजे राम मंदिरामध्ये गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बहीण, आमच्या सगळ्यांची बहीणच होती महाराज. अत्यंत प्रिय वारकरी संप्रदायावर प्रेम कसं करावं तर ते या शारदात ऐकून आमच्या संदीप सराकून शिकावं महाराज. खूप प्रेम केलं वारकऱ्यावर. ढोक महाराजांचं कीर्तन आणि आकुरूर महाराजांचं कीर्तन हे 2 कीर्तन तिनं चुकवलेच नाही महाराज. शिक्रापूर असेल, शिरूर असेल, खाली इकडं कोरेगाव भीमा असेल, कुठंही येऊ द्या. मी या भागात कीर्तनाला आलो ना, अरुण सर, बडगुजर साहेब, आमची शारदाताई धावतच यायची. आता ती दिसत नाही, खूप दुःख होतं. फार गोड महाराज. त्यांचा स्वभाव, त्यांचं जगणं, त्यांचं आचरण फार उत्तम होतं महाराज. आणि अशा शारदाताईंना अकस्मात त्यांच्या शरीराला जो झालेला त्रास आहे त्या संबंधातून त्यांना जावं लागलं. आणि आता हे प्रारब्ध आहे बघा. आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक असे 3 ताप आहेत. त्यापैकी एका तापाचा शरीराला त्रास होतो. मग शरीर त्रासयुक्त झालं की हळूहळू माणूस त्याच्यातून देह निघून जातो. तसंच झालं. जगण्याची अपेक्षा, मुलाला प्रेम देण्याची अपेक्षा, नवऱ्याला सांभाळण्याची अपेक्षा होती. खूप चांगला परिवार होता, पण एक दुःखद घटना घडली आणि त्या आजाराला भरपूर प्रयत्न केले महाराज. जेवणातले अर्धे पैसे सरांनी आपल्या पत्नीसाठी खर्च केले असतील महाराज. त्यांच्या पगारीतले सगळे पैसे गेले तरी चालतील, पण माझी पत्नी नीट झाली पाहिजे असं म्हणणारा हा आमचा संदीप सर. पण काय करावं, काळाच्या पुढं कुणाचं चालत नाही. त्या संबंधातून एक मोठा आघात या परिवारावरती गेल्या वर्षी झाला आणि शारदाताई आपल्यातून निघून गेल्या. त्या संबंधातून सगळ्यांचीच इच्छा होती की महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे. दशक्रिया विधीला, 13व्याच्या गंगापूजनाच्या विधीलाही आग्रह झाला होता, पण थोडंसं तारखी गेल्यामुळं मला जमलं नाही. मध्यंतरी मी संदीप सरांना भेटून गेलो आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं की आता वर्षश्राद्धाचं कीर्तन तुम्हाला करावं लागेल. आणि त्याच वेळेला ही तारीख 1 वर्षापूर्वीच आम्ही तिथी काढून माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवली आणि त्याला अनुसरून आज आपल्या शारदाताईंना स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी म्हणण्याची हिंमत होत नाही महाराज. अशा आमच्या लाडक्या बहिणीच्या वर्षश्राद्धाला येण्याचं भाग्य खरं तर इतक्या लवकर नको होतं यायला. तिच्या समोर एखादं कीर्तन झालं असतं तर ती आनंदानं भरून गेली असते, पण तिच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन करावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं. दुःखी आहोत आपण सगळे, पण भावपूर्ण आदरांजली कीर्तनाद्वारे, नामस्मरणाद्वारे, चिंतनाद्वारे, अन्नदानाद्वारे, ज्ञानदानाद्वारे तिथपर्यंत जावी हा शुद्ध संकल्प मनामध्ये ठेवून आमच्या संदीप सरांचा जो परिवार आहे, त्यांचे आईवडील असतील, स्वतः संदीप सर असतील, ज्ञानेश असेल, त्यांचा मुलगा आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या नवीन शारदाताई असतील, हा सगळा त्यांचा जो परिवार आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या बहिणी असतील, संदीप सरांच्या बहिणी असतील, त्यांच्या आई असेल, मातोश्री असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. कीर्तन साथीला ही सगळी आळंदीकर गुरुबंधू मंडळी, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे असे आमचे सुभाषजी महाराज देशमुख अतिशय गोड पखावजही वाजवतात, विद्यार्थी घडवतात. 100 विद्यार्थी महाराजांच्या संस्थेमध्ये आहेत. गायनही गोड करतात, कीर्तनही करतात, अधिक मासाचा मोठा सप्ताह करतात, माझंच काल्याचं कीर्तन असतं. असे आमचे सुभाष महाराजजी देशमुख आळंदीकर. सुभाष महाराजांना माझं वंदन. त्यांचेच चिरंजीव आहेत. सुभाष महाराजांच्या पोटी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. येत नाहीत लवकर फळं, पण त्यांच्या त्या पखवाजाच्या सेवेला, जयरामबाबांच्या सेवेला फळ लागलं आणि एक छान असा मुलगा त्यांचा मृदंगामध्ये तयार झाला. नाही तर कीर्तनकाराची पोरं गायक, वादक, कीर्तनकार होत नाहीत बडगुजर साहेब. पण भाग्य आहे की आमच्या सुभाष महाराजांचा हा जो चिरंजीव आहे फार ताकदीनं वाजवतो. पखवाजातला सोलो रिदम आहे त्याच्या हातात, असं आमचा धनंजय महाराज, त्याला आम्ही धनू म्हणतो. आमचा धनंजय महाराज आणि सुभाष महाराज दोघाही पितापुत्रांना वंदन. आमचे काशीनाथ महाराज आहे येरमुलकर, जन्मगाव त्यांचं जालना जिल्हा आहे, पण कर्मभूमी आता आळंदीलाच असतात. अतिशय गोड गायन, मधुर गायन, सगळ्यांना धरून चालतात. कुणाच्याही पाठीमागं म्हणू शकतात, कारण संगीत विशारद, भजन सम्राट, अलंकार
संगीताचं शिक्षण घेतलेले, अनेक राग रागिण्याची माहिती आहे असे आमचे काशीनाथ महाराज येरमुलकर, त्यांनाही माझं वंदन. आपण सगळे आमच्या आदरणीय या परिवाराचे अतिशय संलग्न. खरं तर मला आल्यावर संदीप सर म्हटले, बाबा मला ताई गेल्यापासून, तुमची बहीण गेल्यापासून जर सगळ्यात मोठा आधार कोणी दिला तो आमचे रमेश महाराज गोरे गुरुजींनी दिला. शब्दाचा, बोलण्याचा. मलाही जास्त फोन सरांना लावता आले नाही, हे माझ्या व्यस्ततेमुळं. मनामध्ये कायम ते शल्य आहे, पण मला बोलता आलं नाही माझ्या व्यस्ततेमुळं. पण आमच्या रमेश महाराज गोरे गुरुजींनी खूप सांभाळलं संदीप सरांना. आणि आमच्या सगळ्यांचे ते ज्येष्ठ आहेत, आदरणीय आहेत. आळंदीला श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्था त्यांनी 25 वर्ष चालवली. हजारो विद्यार्थी, हे जरी विद्यार्थी असतील तर ते गुरुजींचेच विद्यार्थी, त्यांच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी. अशी लाखो मुलं, हजारो मुलं पखवाजामध्ये, गायनामध्ये तयार करणारी संस्था. आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. आळंदीला कार्तिकी वारीमध्ये आळंदीतला 1 नंबरचा कार्यक्रम जर कुठं होतो तो आमच्या रमेश महाराज गोरे गुरुजींच्या फडावरती होतो. फार गोड व्यक्तिमत्व आहे, छान कीर्तनही करतात, वाणी गोड आहे. आणि आम्हा सगळ्यांना वर्षातून एकदा तरी यात्रेला घेऊन जातात. आम्ही वृंदावनची यात्रा केली होती, 2000 लोक होती. त्यावेळेला आमची शारदाताई त्या यात्रेमध्ये प्रमुख होती. धावायची, पळायची, कीर्तन करायला, स्वागताला जायची, आरती करायला जायची, रांगोळी काढायला जायची. आज ते आम्हाला दिसत नाही, खूप दुःख होतं. पण त्या शारदाताईंच्या परिवारातले आमचे रमेश महाराज गोरे गुरुजींनाही माझं वंदन. आपण महाराज आहेत या भागातले, त्यांना वंदन. संस्थेतली छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी, संस्था चालक आणि संस्थेतल्या विद्यार्थ्यांना वंदन. पेटीवादक गोड आहेत, जेवढं पाहिजे तेवढं वाजवतात. नाही तर भले काही काही भाता ओढतात, तसं ते ओढत नाही, म्हणून त्यांनाही धन्यवाद. अतिशय छान अगदी गोड पेटी वाजवतात, त्यांना वंदन. सिस्टीम चांगली आहे. पाबळला माझे कीर्तन त्यांनी वाजवलेलं आहे, छान अगदी ट्रबल, बास, गेन, विको चांगले बटणं फिरवलेत. त्या सिस्टीमवाल्यांनाही वंदन. या कार्यक्रमाचं शूटिंग चालू आहे, तो आमचा ज्ञानदीप लावू जगी सुरेश महाराज गावडे आमच्या संपूर्ण कार्यक्रमाचं केव्हाही तो शूटिंग करतो. माझ्या घरच्या कार्यक्रमालाही असतो, आमच्या रमेश महाराजांच्या कार्यक्रमाला असतो. एडिटिंग फार चांगली करतो. स्वतः कीर्तनकार आहेत ते. सुरेश महाराज स्वतः कीर्तनकार आहेत, चांगलं कीर्तन करतात, अभंगावरती चिंतन मांडतात. श्रीगोंदा शिरूर या भागामध्ये मोठं नाव आहे. पण ते कीर्तन करत असताना सुद्धा आपल्या चांगल्या चॅनलला चांगली कीर्तनं, प्रबोधनाचं काम समाजापर्यंत जावं. ज्ञानदीप लावू जगी या नावाचं यूट्यूब चॅनल आहे. माझी भरपूर कीर्तनं, भरपूर रील्स त्यांनी बनवलेले आहेत, छान बनवतात. असे आमचे सुरेश महाराज गावडे ज्ञानदीप लावू जगी या यूट्यूब चॅनलला धन्यवाद. त्यांनाही धन्यवाद. त्यांचे बंधू आहेत, त्यांच्या बंधूंनाही धन्यवाद. आपण बसलेल्यापैकी आता आमचे बळीराम महाराज यादव, जे जालना या शहरामध्ये आयुर्वेदाचार्य झाले, आळंदीला होते, माऊलीची कृपा झाली आणि तिकडे गेले जालन्याला. लोकांचे दुखणे नीट करायला लागले, गुडघे नीट. माझ्या आईचा गुडघाच राहत नव्हता, आमच्या आईचा. लई दवाखाने केले मी. हे बळीराम महाराज सहज मला म्हटलं एवढं घेऊन जाण, पायाला लावा. खरंच राहिला ना गुडघा महाराज, म्हणजे माझा राहिला, त्यामुळं सांगायला काही हरकत नाही. असं म्हणजे आमच्या आईचा, त्यामुळं प्रसिद्ध आहेत. आणि आयुर्वेदातली चांगली वनस्पती, चांगलं तेलाचं ज्ञान त्यांनी कमवलं. एका साधूकडं ते राहिले 1-2-3 वर्ष. त्या साधूकडून तो अभ्यास करून घेतला आणि जालन्यामध्ये मोठं त्यांचं ते आयुर्वेदाचं एक स्थान त्यांनी निर्माण केलं. या परिवाराशी ते संलग्न आहेत. आळंदीमध्ये असल्यापासून संदीप सरांची आवड आणि आमच्या शारदाताईंची त्यांना आवड आहे. घरातली म्हणून आम्ही सगळी मंडळी शिक्रापूरला, शिरूरला असताना जायचो, ते आठवतं सगळं. त्यामध्ये आमचे बळीराम महाराज यादव गुरुजी, त्यांना माझं वंदन. आमचे नरेंद्र महाराज, जे आळंदीला स्वामीजी आहेत, पुजारी आहेत. आपल्या आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक संकटाला दूर करण्याची ताकद त्यांच्या मंत्रामध्ये आहे, असे नरेंद्र महाराज, त्यांना वंदन. आमचे अत्यंत जिवलग ज्ञानोबारांच्या आळंदीमध्ये आमच्या जीवाचा जिवलग माणूस म्हणजे सगळ्या वारकऱ्याचा एकच, तो म्हणजे आमचे अरुण भाऊ बडगुजर. अतिशय गोड माणूस, कधी रुसणार नाही, कधी काही नाही. थोडं बोलणं आहे पण ते तोंडावर बोलतील, मागं नाही. काही राग आला तर तोंडावर बोलून टाकतील. महाराज तुम्ही आमच्याकडे आले नाही, महाराज मला फोन केला नाही, पण नाही, अत्यंत प्रेम. एवढं म्हणणाराही माणूस लागतो ना महाराज, त्याला शुद्ध अंतकरण लागतं. त्याला गायीची सेवा करतात, ते म्हणतात सांगू नका, पण गायीची सेवा करतात. MECBमध्ये असताना ज्ञानोबारांच्या मंदिरातलं लाईट बिल कसं कमी होईल, आमच्या वारकऱ्याला थोडीशी कशी सुविधा देता येईल, असं काम करता करता सर्व वारकरी संप्रदायास ते आवडते झाले. शांतीब्रह्म मारुती बाबा असतील, चंदिले नाना असतील, जे जोग महाराजांच्या परंपरेतले अध्यापक आहेत, अशांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवलेला आहे. आणि ज्ञानोबारांची फार कृपा आहे. कळसाला पैसे माझ्याकडून जातच नव्हते, पण बडगुजर साहेबामुळं मी दिले बरं का. त्याचं कारण बडगुजर साहेब म्हटलं एक पावती फाडावीच लागेल, त्यांच्यामुळं मी दिलेले आहेत. असे आमचे जीवलग बडगुजर साहेब, सगळ्यांना धरून. खानदेशात गाव आहे, पण जनार्दन, जय जनार्दन आणि ज्ञानोबार आहे, 2 संतांना खूप मानतात. जीवनामध्ये जनार्दन पंत म्हणजे आमचे शिर्डीच्या पुढं गेलात ना तुम्ही, ज्यांची समाधी आहे बघा, मौनगिरीजी महाराज म्हणतो आम्ही त्यांना. महादेवाचे भक्त होते, त्यांच्या परंपरेतही आहेत.
आणि ज्ञानोबारांची पण खूप सेवा करतात. आमचे बडगुजर साहेब मोठा 13 ऑगस्टपासून सप्ताह असतो मंदिरामध्ये, माझी पंगत असते, कीर्तनही असतं. आमच्या भाग्यात ती माऊलींची सेवा बडगुजर साहेबांनी दिलेली आहे, म्हणून अगदीच त्यांनाही माझं प्रणिपात. आमचे शुभम भाऊ कुटे जे रांजणगाव गणपतीवरनं आलेत, आत्ताच अमृताताई त्यांचं पण आगमन होतं. अशी सगळी आमच्या परिवारातली ही मंडळी आहे. अगदी शुभम सर, अगदी त्यांचा परिवार, अमृताताईंचा परिवार, आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, या गावातील सगळे प्रतिष्ठित आपले कापरी सरपंच आहेत. माझं कीर्तन घेतलं होतं, आपल्या सप्ताहामध्ये सरपंचांनी एकदा कीर्तन घेतलं होतं धामारीच्या, त्यांनाही माझं वंदन. आपण बसलेली सगळी गावकरी मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेली सगळे सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट मित्रपरिवार, या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करूया. प्रत्येकाचं नाव घेतलं असं समजूया. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करूया. येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहेत सर्वांगाचे कान करून 12 वाजेपर्यंत ऐका. विठाला 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 आपण जो अभंग निवडलाय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. पाठातला अभंग आहे, सोपा अभंग आहे, नेहमी कीर्तनामध्ये ऐकला जातो. एका आईचं दृष्टांत देऊन संत जीवन कसं आईसारखं आहे याची महती अभंगामध्ये गायलेली. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हे मागे एक जण जाऊन त्यांना सांगा बोलू नका, बरं का, ऐका. पण अगदी या अभंगाचा फार गोड भाव आहे. जशी आई लेकराच्या हिताचा विचार करते, तसे संत समाज हिताचा विचार करतात, साधकाचा विचार करतात, हितासाठी जगतात. अर्थ असा आहे की आईचा दृष्टांत संत जीवनाला का दिला असेल? का बरं? उपकार करणाऱ्याची यादी आहे महाराज. या देशात, या सजीव सृष्टीमध्ये इतक्या काही गोष्टी त्या फक्त उपकारासाठी जन्माला आलेल्या. परोपकाराय वहंती नद्या. या देशातल्या जेवढ्या गंगा वाहतात त्या सगळ्या गंगा समुद्राला जातात. पण जात असताना का पीडित पापताप भोगित तरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा समुद्राला जाते हा तिचा निर्विवाद भाव आहे, ती जाणारच आहे. पण जात असताना बडगुजर साहेब, बळीराम बाबा आपल्या जगाला पाणी देते, सृष्टीला पाणी देते, कडीकाच्या वृक्षांचं पालन पोषण करते. ज्ञानोबारांनी ओवी लिहिली. हो, नाथ महाराज तर म्हणतात, धूत पाप्याचा उगाणा ती परम पवित्र गंगा जाणा. अनंत पाप जरी तुमच्याकडून झालं तर ते पाप धुण्याची ताकद गोदावरीमध्ये आहे, कावेरीमध्ये आहे, शरयूमध्ये आहे, जेवढ्या म्हणून इंद्रायणीमध्ये आहे, भीमामध्ये आहे, जेवढ्या गंगा आहेत त्या सगळ्या गंगा उपकार करत जातात. कडीकाच्या वृक्षांचं पालन पोषण, तुम्हाला मला पाणी, आपली शेती सांभाळतात. एवढंच नाही, वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नुसतं वाचेनं म्हटलं तरी गंगा तुम्हाला पवित्र करते. डोळ्यानं पाहिली तरी अवघीच तीर्थे घडते एक वेळा. चंद्रभागा डोळा देखील या. किती प्रमाण तुम्हाला मला सांगता येतील गंगेच्या बाबतीमधले, बरं का. गंगा पवित्र आहे, गंगा उपकार करते, तिच्यासारखं सामर्थ्य कोणात नाही. गंगेचा दृष्टांत देण्याच्या ऐवजी आईचा का दिला? आईचाच का दिला? तर त्याचं उत्तर आहे, गंगा उपकार करते पण निरंतर करत नाही. गंगेचा जो उपकार आहे तो काही काळ आहे, मर्यादित आहे. पाऊस पडला नाही, दुष्काळ पडला, मेघ आटला तर कदाचित भीमा वाहत नाही, इंद्राणी वाहत नाही, गोदावरी वाहत नाही. 2012ला 1972ला असे काही दुष्काळ पडले, गंगेचं पाणी वाहवलंच नाही. मग त्या काळात ती गंगा उपकाराला पात्र ठरत नाही. पाणी वाहवलं नाही की तिचा उपकार निरंतर होत नाही. काय आमच्या तुकोबाऱ्यांची बुद्धी आहे बघा. निरंतर उपकार गंगेचा नाही म्हणून तिचा दृष्टांत दिला नाही. गाय उपकार करते, गाय दूध देते, आपल्याला शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी वर्णन केलं. किंबहुना कृषीजीने गोधने राखोनी वर्तने. या आमचे लक्ष्मणजी मांढरे नावाचे निवेदक आहेत बरं का. त्यांच्या मातोश्रीच ना, मातोश्री आता निधन झालं त्यांचं. मलाच कीर्तन मागितलं होतं पण थोडं व्यस्तता होती. फार छान निवेदन, आपण त्यांना बोलायला लावू नंतर माईकवर. इतकं सुंदर बोलतात. आमच्या आंबेगावचे वळशी पाटील असतील, या सगळ्या लोकांचं निवेदन त्यांच्याकडेच असतं. फार सुंदर बोलतात. मांडणी इतकी छान आहे, एखाद्या कीर्तन करायला लाजवेल अशी त्यांची भाषा आहे.
आणि माझ्यावर खूप प्रेम करतात ते, म्हणून ते पण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. बाळासाहेब आहेत आमचे डमडेरे, त्यांची मुलं डॉक्टर आहेत, सुना डॉक्टर आहेत. आमचे जकाते तात्या तळेगाव डमडेरे, आता प्रसिद्ध आमच्या गुरुजींचं आवडतं गाव आहे रमेश महाराजांचं. सगळी मंडळी उपस्थित होत आहेत. पुढं पुढं सरकून बसा. विठाला 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 गाय उपकार करते. कृषी गौरक्ष वाणिज्यम या पदावर माऊलींच्या ओव्या आहेत. किंबहुना कृषीजीने गोधने राखो निवर्तने. ज्ञानोबाराय म्हणतात, बरं बडगुजर साहेब, तुम्ही गायी सांभाळता म्हणजे माऊली सांगतात म्हणून सांभाळतात. ज्ञानोबाराय म्हटले, किंबहुना कृषीजीने, जो शेतकरी कुटुंबात जन्माला आला, गोधने राखो निवर्तने. बरं का, गायीचं राखणं त्याच्यासाठी वर्तन असतं, आचरण असतं. म्हणून का सांगतो, गाय उपकार करते, दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते. बघा, जिवंतपणे दूध देते, जिवंतपणे शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते. एवढा उपकार जर गाय करते, मग गायीचा दृष्टांत का दिला नाही, आईचा का दिला, असा आपला प्रश्न आहे. मग त्याचा अर्थ आहे, त्याचं कारण असं आहे, गाय सुद्धा निरंतर उपकार करत नाही. तिचं दूध आटलं की 2 महिने, 4 महिने, 6 महिने कधीतरी थांबावं लागतं. तिचा उपकार श्रेष्ठ आहे असं नाही आहेच, पण ती निरंतर उपकार करत नाही. काही काळ दूध आटलं की तिला थांबावं लागतं, म्हणून तिचाही दृष्टांत दिला नाही. ऐका, सूर्यनारायण उपकार करतो आपल्यावरती. सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणीव दे प्रकाशाची. प्रत्येक शब्दाला प्रमाण देतो, काळजी करू नका. जगातले आता सूर्यनारायण जगाला फुकट प्रकार, राणीव म्हणजे फुकट देतो. तुम्ही तरी बिल मागता आम्हाला, बडगुजर साहेब ते बिल पण मागत नाही आम्हाला. कधी सूर्यानं बिल पाठवलं असं ऐकलं का तुम्ही? व दारात आले बडगुजर साहेब, चला काढा बीड, लवकर द्या, अर्ध कमी करा, असं नाही ना. सूर्य फुकट देतो आपल्याला लाईट बिल, कधी बिलच आलं नाही. मग सूर्य आपल्याला फुकट प्रकाश देतो, राणीव दे प्रकाशाची. राणीव म्हणजे फ्री, फुकट प्रकाश देतो. मग त्याचा दृष्टांत का दिला नाही, त्याचं कारण आहे, सूर्य दिवसा उपकार करतो, संध्याकाळी नाही, रात्री नाही. रात्री जर असता तर मग लाईट बिलच नसतं, नोकरी पण नसती तुम्हाला. पण का, त्याचं कारणच आहे, तो रात्री देत नाही. त्याचाही उपकार निरंतर नाही. झाडं उपकार करतात, 4 महिने फळं देतात. परोपकाराय फलंते वृक्षा. आता आंबे तुम्हाला भेटायला सुरुवात होईल, पण तोच आंबा ऑगस्टमध्ये मागितला की भेटत नाही, मागच्या डिसेंबरमध्ये मागितला की भेटत नाही. माझा भेटेल, माझा स्लाईस भेटेल, पण ओरिजिनल नाही, ते केमिकल भेटेल तुम्हाला. पण आंबा तुम्हाला आता सुरुवात झाली, आता दशहरी, केसरी, तुम्हाला जो पाहिजे तो, हापूस, कोणताही भेटेल महाराज, देवगड भेटेल. पण कधी, आता 4 महिने झाड फळ देतं, 4 महिने मोसंबी, 4 महिने आंबा, तुम्हाला जे पाहिजे ते. म्हणजे झाड उपकार करतं, पण 4च महिने करतं, बाकीचं ते निरंतर नाही. हे जेवढे उपकार सांगतोय ना मी तुम्हाला, हे निरंतर नाहीत महाराज, निरंतर नाहीत. मग निरंतर उपकार कोण करतं? मज निरंतर जागविते, मज निरंतर, हो जागविते मज निरंतर, जागविते मज निरंतर. हे काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय गोड शब्द आहे, मज निरंतर जागविती. इथं झाला फक्त हा शब्द, गाथ्यामध्ये असं नाहीच. काय सांगू आता सूर्याचे उपकार, काय सांगू आता गायीचे उपकार, काय सांगू आता झाडाचे उपकार, काय सांगू आता माणसा, असं नाहीच आहे. का? निरंतर फक्त संत उपकार करतात. मज निरंतर जागविती, कोणत्याही काळात करतात, कोणत्याही वयात करतात. बरं का, तुम्ही म्हातारपणी जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी सुद्धा ज्ञान देतात, तरुणपणात वाचली तरी ज्ञान देतात, बालपणात वाचली तात्या तरी ज्ञान देतात, जकाते तात्या. बाळासाहेब, मी सांगू तुम्हाला, ह्या ज्या माता बसल्या तिथं आळंदीला, एका आईनं बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. कधी केलं? बाळ गर्भात असताना. रील्स नाही पाहिली, व्हिडिओ नाही पाहिला, फेसबुक नाही चाललं, स्टेटस ठेवलं नाही.
तिनं तेवढंच काम केलं, मंदिरात जायचं, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. ओम नमोजी आद्या आमची गुरुजी सध्या पारायण करतात, वेळ मिळाला की वाचतात, जातात आळंदी माऊलींच्या मंदिरात पारायण करतात. मला माहिती नव्हतं, पण चंद्रग्रहणाच्या दिवशी मी अचानकच गेलो. पाणी घालायचा दिवस होता, चला म्हटलं संधी साहेब ते पारायण करताना दिसले. त्यांचं मी दर्शन घेतल्यावर त्यांनी डोळे उघडल्यावर म्हटले महाराजच आले आता. म्हणजे उलट त्यांच्या पारायणात विक्षेपच केला मी जरा. पण अर्थ असा, पारायण आपण करतो की नाही, त्या आईनं काय केलं बघा. माझ्या बहिणीने ऐका, सगळ्या बसलेल्या, बाळ गर्भामध्ये असताना गर्भाला संस्कार व्हावेत म्हणून पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत ऐका 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 धामारीकर फक्त ओव्या म्हणून अक्षर बोट फिरून पारायण केलं. तर 9 महिने 9 दिवसानं तिला बाळ झालं, मुलगा झाला, रांगायला लागला, रंगता रंगता मोठा झाला. पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी 7वीच्या वर्गात येतो आता. 7वीच्या वर्गातल्या पोराचा चमत्कार असा आहे की त्या 7वीच्या बाळाची ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे. मुप्पाठ का मुप्पाठ आहे, का पाठ झाली? आईनं काळ पारायणात घालवलं. काय सुंदर आहे शिकण्यासारखं बघा. काळ वाईटात घालू नका. वाईटात घातला की काळ बदला घेतो आणि परमार्थात काळ गेला की तुम्हाला फळं देतो. फार सुंदर वाक्य, ध्यानातच ठेवा. वाईटातला काळ बदला घेतो. कुणाचं बाण कोरायचं नाही, कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घालायच्या नाही, आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात अजिबात घालायच्या नाही. कारण का हे काळ तुमचा बदला घेतो महाराज. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, आ देवाच्या पूजने, प्रदक्षिणा अतिशय गोड अभंग हा शिकण्यासाठी आपल्याला बरं. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी काळ सारावा, गंगा स्नाने काळ सारावा, देवाच्या पूजने काळ सारावा, प्रदक्षिणा तुळशीच्या घालताना काळ सारावा. आता तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे गेले ना, सध्या शिक्रापूरला जाता, बाळासाहेब बसलेतच, तुमचे मुलंच डॉक्टर आहे. कोणत्या डॉक्टरकडे गेले की डॉक्टर सध्या तुमच्या हाताला बीपीचं मशीन लावतो, तुमची बीपी तपासतो, शुगर तपासतो आणि तुम्हाला एकच सांगतो, कमी जेवा, भरपूर चाला. सध्याचा एवढाच मंत्र आहे डॉक्टरचा, काय? कमी जेवा आणि भरपूर चाला. हे फुकट सांगितलं तुकाराम महाराजांनी. युक्ताहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर नसावी बहुनिद्रा. लय बोलू नका, लय झोपू नका, लय खाऊ नका आणि तुमचा काळ चिंतनामध्ये घालवा. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाची बरं का ध्यानात ठेवा. मंगल होईल, तुमचं फळं मिळतील तुम्हाला. म्हणून हरिभजना विन काळ घालवू नको. दोरीच्या सापा भिवून भावा, दोरीच्या सापा भिवून भावा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको. हरिभजना विन काळ घालवू नको. आपला काळ वाईटात नाही घालवायचा, काळ काही पाण्यात नाही घालवायचा. आपला काळ ज्ञानेश्वरी पारायणात घालवा, गाथ्याच्या पारायणात घालवा. मी सांगू तुम्हाला, चांगलं करण्यातच घालवा. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. ओ बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. सदाचार तुम अपना सके तो, दुराचार तुम मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. स्वर असा गोड लागला पाहिजे, बरोबर आहे काशीनाथ महाराज? मस्त लागलं पाहिजे, भक्कम लागलं पाहिजे. असं मग खाली गेला तरी मधात गेला तरी मस्त आहे.
गायन गोड असलं पाहिजे, तेव्हा लोकांच्या हृदयापर्यंत ते जातं. वा, ऐका, आमच्या संतांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे, गायनाची रंगी शक्ती अद्भुत ही अंगी, हे तो देणे तुमचे देवा. एकदा मस्त मांडणी करायची आणि वरून तुकोबारांची मस्त चाल लावायची अभंगाला. काही नाही लागत कीर्तन रंगायला, हेच लागतं महाराज. रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास नाच. चला लांबेल आपलं काय, आपला काळ व्यर्थ नाही घाल. 100 पोरं आहे धृतराष्ट्राला, 100 पोराचा बाप आहे महाराज. पण बाप पापी नव्हता, पण पोरं पापी निघाली आणि बाप पोराच्या पापामागे सहभागी झाला. एक वाक्य ऐका, माय बापानं पोराच्या पापामध्ये कधी सहभागी नाही व्हायचं. त्यालाच तर बाप म्हणतात, त्यालाच तर आई म्हणतात. पेन्सिल चोरून आणली की तिथंच ठोका टाकायचा त्याला. आता पेन्सिल आणली बरं झालं की मग तो कंपास घेऊन येतो, कंपास आणला बरं झालं दप्तरच घेऊन येतो, दप्तर आणलं बरं झालं मग शाळाच घेऊन येतो. महाराज, तुम्ही जर त्याला संस्कार दिले नाही, तुम्ही जर त्याला भीती दाखवली नाही, मुलगा घडत नाही महाराज. आज आमची शारदाताई नाही, पण त्या शारदाताईला वरून स्वर्गातून ती पाहत असेल तर तिला आनंद होत असेल, माझा ज्ञानेश टाळ घेऊन उभा आहे. मला माझ्या मुलाचं तबला पखावज गायन त्याला अध्यात्मात आणायचं होतं. माझं ते स्वप्न जरी माझ्या जिवंतपणे झालं नाही, तर तो माझा पोरगा इथं टाळ घेऊन नाचतोय, तबला वाजवतोय. हे आईचं काम आहे बघा. आईनं हे घडवलं पाहिजे, आईनं आपल्या लेकराला संस्कार दिले पाहिजे, आईनं आपल्या बाळाला मंदिरात आणलं पाहिजे, त्याच्या कपाळी गंध लावला पाहिजे, त्याच्या करंगुईला धरलं पाहिजे. मगाशी आपण बोलताना बोलत होतो ना बडगुजर साहेब, हे आईचं बापाचं काम आहे. लहानपणापासून त्याच्या कपाळी गंध लावा. एक मुस्लिम दाखवा मला, तो म्हणतो मला अल्लाह मान्य नाही. एक मुसलमान दाखवा, तो म्हणतो मला कुराण मान्य नाही. आपल्याच देशातली आपली मुलं, गायक वादकाची मुलं, कीर्तनकाराची मुलं म्हणतात राम 2 आहेत, ज्ञानेश्वर महाराज 3 आहेत, ज्ञानेश्वरी लिहिणारे वेगळे, रेडा बोल. का त्याचं कारण मायबापानं मंदिरात आणलं नाही त्याला, त्याच्या कपाळी गंध लावला नाही, त्याला रोज धर्मामध्ये बसवलं नाही. अहो किती काम असू द्या, आता रमजान लागलेले सर, किती लाख कामं असू द्या महाराज, मुसलमान भाविक करणारच, त्यांची ते नमाज करणारच. मला विरोध नाही करायचा, मला भांडण नाही लावायचं, मला शिकवायचं आहे तुम्हाला. मुसलमान भाविक जर त्याच्या पोराच्या डोक्यात टोपी घालून रोज त्याला मस्जिदमध्ये मंदिरमध्ये आणतो, त्या कुराणाला शिकवतो, या युवराज शेठ पुढे बरं का. मग असं जर असेल तर आपल्या सगळ्यांना माझी प्रार्थना आहे की आपण सुद्धा आपल्या बाळाला मंदिरात आणलं पाहिजे. विठाला विठाला या शिक्रापूरच्या भागात मुखई नावाचं एक गाव आहे. आमच्या मुखईचे युवराज शेठ अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे, अगदी छान आमची कीर्तनं नेहमी घेतात. मुखईचा सप्ताह पुढच्या वर्षी मला वाटतं काहीतरी 25वा का 100वा का 50वा आहे. हा 50वा सप्ताह पुढच्या वर्षी आहे. 2-4 वर्षापासून आम्ही मुखईला येतो आणि 10-15 वर्षापासूनचे युवराज शेठचे आमचे संबंध आहेत. वा युवराज शेठ धन्यवाद. आपण सगळी मंडळी या ठिकाणी संदीप शेठला भेटण्यासाठी, संदीप सरांना आणि आमच्या शारदाताईंना आदरांजली देण्यासाठी आलेली आहात. कीर्तनाचं चिंतन तुम्ही ऐकताय. बापानं आईनं कधी मुलाच्या पापामध्ये सहभागी व्हायचं नाही. अहिल्याबाई होळकर नावाची एक माता झाली आपल्या देशात. ऐका, जामखेड तालुक्यामध्ये चोंडी नावाचं गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यात, तिथं जन्म झाला आणि इंदोरच्या मल्हारपंत होळकराच्या घरात तिला दिलं. महादेवाची पिंड घेऊन 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला. 1 कोटी तीर्थक्षेत्राला त्या आईनं निधी दिला. आळंदीचा घाट, पुणतांब्याचा घाट, जिथं जिथं घाट आहेत ते घाट तिनं बांधले. लोकांच्या सुविधेचा खूप पर्याय शोधला. शिवाजी महाराजांच्या नंतर 32 वर्ष हिंदूचं राज्य जर कोणी टिकवलं त्या अहिल्याबाईने टिकवलं महाराज. एवढी श्रीमंत बाई, पण पोरगा पापी निघाला, पोरगा वाईट कर्म करणारा निघाला, गाई मारणारा निघाला, तर हत्तीच्या पायाखाली देऊन पोरगा मारला बघा. काय माय, म्हणून त्या माईचं नाव आहे, आईचं नाव आहे, तिचा मुजरा आहे, चौकात तिचे पुतळे आहेत, पत्रिकेवर फोटो आहेत. का तिनं पापात सहभागी नाही झाली. धृतराष्ट्राचा एकही फोटो नाही पत्रिकेला, दिसणारी नाही, कुठं पुतळा सुद्धा नाही. का पापात सहभागी झाला. पुत्रस्नेही मोहितू ज्ञानोबारायांनी वर्णन केलं त्याचं. पुत्रस्नेहामध्ये मोहित झाला, पुत्राच्या पापामध्ये सहभागी झाला, स्वतःची सून दरबारात आणली, थांबवलं गेलं नाही, 5 गावं मागितली, दिली गेली नाही, पापात सहभागी होत गेला. मोठं युद्ध झालं, 100ची 100 पोरं भीमानं मारून टाकली, एक पोरगा मारून टाकला. राज्यातून पाय उतार झाला. एका रूममध्ये बसायचा आणि जेवण करताना तो भीम अशी खांद्यावरती गदा घेऊन यायचा आणि तो भीम त्याला एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायची. किती वाईट काळ आला बघा. एका काळात बोटानं आदेश देत होता, ते बघते आज्ञा देणारा राजा सम्राट, पण काळानं बदला घेतला, पाप केलं. एका रूम मध्ये बसून जेवताना दुर्योधनाची मांडी कशी कापली, दुःशासन कसा हाणला, एवढ्याच कथा भीम सांगायचा. आडदाड माणसं फार बेकार असतात.
त्यांना दयामाया नसते. एका 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 मिनिटात एक एक कथा सांगायचा. पोरगा मेलेली कथा कुठं बापाला ऐका वाटते का? घास खाली ठेवला, एक अरण्यामध्ये निघून गेला. ज्या अरण्यात गेला त्या अरण्याला वनवा लागला, वन्नी लागला. दोनही डोळ्यानं जन्मांध होता, दिसत नव्हतं. जिकडं पळेल तिकडं अंगाला चटके लागले. धामारी कर, घरी घेऊन जा. जळून खाक झाला मेला रे. एका काळातला सम्राट पाप करतो पाप, तर त्याचा बदला घेतला जातो. म्हणून अर्धी म्हण ऐकली तुम्ही. भगवान देताय तो छप्पर फाड़ के देताय, लेता है तो चमडी उधड़ के लेताय. ध्यानात ठेवा, पापात काळ घालू नका, कुणाच्या वाईटात काळ घालू नका, कुणाचं वाईट होईल असा काळ घालून काळ पारायणात घालवा, काळ चिंतनामध्ये घालवा. आईनं काळ पारायणात घालवला, मुलगा ज्ञानेश्वरी मुप्पाटवाला निघाला. काळ चांगला घालवा. मी का सांगतो? संत तुम्ही कोणत्याही काळात पारायण करावं, विटाळात करा, कशात करा, काही नाही महाराज. कोणत्याही काळात, म्हातारपणात करा, ज्ञानच होतं. ज्ञान होया ज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. भाव धरोनी यावाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी यावाचे ज्ञानेश्वरी. भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. कृपा करी हारी दयावरी, कृपा करी हारी दयावरी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. काय गोड शब्द आहे. तुमचा भाव, तुमचा काळ हरिचिंतनात, ज्ञानेश्वरी पारायणात गेला की मग ते संत कधी उपकार करतात. बालपणात करतात, तरुणपणात करतात. आमच्यावर कृपा ज्ञानेश्वरीची आहे, आमच्यावरती कृपा संतांच्या अभंगाची आहे, आमच्यावरती कृपा ज्ञानोबरायांच्या समाधीला कपाळ लागलेली आहे. दुसरं काय आम्हाला येतं आहे महाराज? तुमच्यासारखेच आम्ही आहोत, पण तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, याचं दुसरं काही कारण नाही. संतांचे ग्रंथ पारायण करा, ज्ञान देतात गड्या. एक आणखी एक वाक्य जाता जाता सांगतो, कोणत्या बाबाच्या बुवाच्या नादी लागू नका. खरंच प्रार्थना आहे, फार बाबा बुवा झाले हो. कशाला कुणाच्या नादी लागता? कशाला बिल्ला लावण्यापेक्षा ज्ञानेश्वरीच्या नादी लागा, गाथ्याच्या नादी लागा, हरिपाठाच्या नादी लागा. हे याच्या नादी लागला तर ज्ञान मिळेल तुम्हाला. ते शिष्य बनवत नाहीत. आमची परंपरा संप्रदायाची शिष्य बनवणारी नाही. आमच्या संप्रदायामध्ये शिष्य नाही बनवलं जात. आमच्या वारकरी संप्रदायात तुम्हाला महाराज ज्ञानी बनवलं जातं, तुम्हाला देवच बनवलं जातं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. तुम्हाला शिष्य नाही बनवत, ते तुम्हाला मालक बनवतात, तुम्हाला गुरु बनवतात बरं का. म्हणून ध्यानात ठेवा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आता संत सापडत नसतात. ज्ञानेश्वरी संत आहे, गाथा संत आहे. मूर्ती आणण्यापेक्षा ज्ञानेश्वरी घरी आणा. 5 ओव्या 10 ओव्या रोज वाचायचा प्रयत्न करा. काय नाही महाराज, आम्ही आळंदीमध्ये सप्ताह करतो ना रमेश गुरुजींकडं. गोविंद भाऊ आपण आलात, आमचे गोविंद भाऊ खैरे अतिशय जीवलग मित्र आहेत आमचे शिक्रापूरला. आम्ही शिक्रापूरला 2च माणसाकडे जातो मुक्कामाला, एक तर संदीप सरांच्या घरी, नाही तर मग आमच्या गोविंद भाऊच्या घरी. फार जीवलग ते पण आले. अशी सगळी युवराज शेठ आहेत. आपण सगळी मान्यवर मंडळी इथं उपस्थित होत आहेत. ऐका ऐका, माझी प्रार्थना अशी आहे की ग्रंथ संत असतात बरं का, दुसरं काही नाही. विठाला विठाला आळंदीला कार्तिकी वारीमध्ये मोठा सप्ताह करतो. रमेश महाराजांचा नाही, तो सप्ताह माझा आहे. तसं आम्ही दोघं मिळून करतो, म्हणजे तो माझाच आहे. सगळेच मिळून करतो आपण. आणि खूप अन्नदान असतं, सगळ्यांना सेवा दिली जाते. त्याच्यात आमच्या गुरु महाराजांचं कीर्तन असतं दशमीच्या दिवशी. आमचे गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले, यावर्षी त्यांनी अभंग घेतला होता, ज्ञानराजे माझी योग्यांची माऊली. असं कीर्तन केलं ना महाराज, मी अजून तसं कीर्तनच ऐकलं नाही महाराज त्या अभंगावर. तर आमच्या महाराजांनी त्याच्यात सांगितलं की ज्ञानोबरायांची ओवी अनुभवली पाहिजे, असं नामदेवराय म्हणतात. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, आणि एक तरी ओवी अनुभवावी. मग अनुभवावी म्हणजे काय, तर त्यांनी त्याचा अर्थ सांगितला. एखाद्या पत्नीनं माऊलीला विचारलं, मी कोणती ओवी अनुभवायची? तर आमच्या महाराजांनी अण्णांनी सांगितलं, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. एवढी ओवी जर अनुभवली
तर मग तिच्या जीवनात कल्याण झालं. एखाद्या तरुणानं विचारलं बुवा, म्हटले माझा उद्योग चालत नाही, ज्ञानोबा आहे, मला भाग्य कसं काय माझं बदलल, मला उद्योग चालला पाहिजे, पैसे आले पाहिजे, मला पैसे आल्याशिवाय कसं. मग त्या तरुणासाठी माऊलीने ओवी लिहिली, भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे, संपत्ती जात पैसे घर, अशा 100 वाव्या मी लिहिल्यात महाराज. हो, एक ओवी तर माऊलींची अशी आहे, ज्ञानोबा आहे म्हणतात, तुम्हाला देवच सापडायचं का, मग कुठं जाऊ नका. देव पाहिजे का तुम्हाला, परी तयापाशी पांडवा, मी हरुपलू असे गिवसावा, कुठं कुठं जेथ नाम घोषू परवा बरवा करती माझा. एक एक ओवी महाराज, प्रत्येक अध्यातली एक एक. तुम्हाला शेतकऱ्यासाठी आहे, धनासाठी आहे, तुमचं घर कसं काय नाही महाराज. एकानं विचारलं, महाराज हे जन्म मृत्यू हे चालूच आहे का, म्हणजे चालतच राहणार आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जिया पर्याला नाही म्हणता येत नाही. असा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. मग तुम्ही जर त्या ग्रंथाचं पारायण केलं, वाचन केलं, रोज एक एक ओवी शिकलात, तर कदाचित ते तुम्हाला निरंतर उपकार करतात, निरंतर उपकार करतात. संत कोणत्याही काळात, कोणत्याही वयात ग्रंथ वाचले की तुम्हाला ज्ञान देतात. निरंतर उपकार संत करतात, बाकीचे नाही. मग बाकीचे दृष्टांत संतांना बसत नाहीत. संत कसे कळतील म्हणून पर्यायी योजना केली. ऐका, बाकीचे दृष्टांत बसत नाहीत, बाकीचे निरंतर उपकार करत नाही. मग व्यवहारामध्ये निरंतर उपकार करणारी कोणती गोष्ट आहे? एक गोष्ट सापडली, ती म्हणजे आई. आई, माता. माता म्हटले व्यवहारामध्ये निरंतर उपकार आई करते, परमार्थात निरंतर उपकार संत करतात. सांगा मला, एखादी आई असं म्हणली का 5-6 महिने माझा पोरगा जरा अडचणीतच असावा? हा, लई लोक म्हणतील, तुमच्या जीवलग मित्र म्हणतील जरा हे अडचणीतच असलं पाहिजे 2-3 महिने. पण जगात एकमेव व्यवहारातली आई आहे बघा. बाप म्हणाल तुमचा एखाद्याला जरा दणका बसला पाहिजे, याला चांगले चटके बसले पाहिजे, पण आई म्हणेल मला चटका द्या बाबा, पण माझ्या पोराला कधीच त्रास नसला पाहिजे. व्यवहारामध्ये निरंतर उपकार करणारी आई आहे, परमार्थामध्ये निरंतर उपकार करणारे संत आहेत. व्यवहारातला कोणता दृष्टांत बसला नाही, म्हणून संत जीवनाला आईचा दृष्टांत दिला. कसा? अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कवळाची जाती, ऐशी कवळाची जाती. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळाची जाती. गोड चाल काशीनाथ महाराज, अर्थ सांगणारी चाल ही वारकरी चाल आहे. गाण्याच्या किती येतील जातील, पण ही जी चाल आहे का, ही आपल्याला अर्थ शिकवणारी आहे. लेकोराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. आईचा दृष्टांत देण्याच्या मागचं कारण, व्यवहारामध्ये आई निरंतर उपकार करते, लेकराच्याच हिताचा विचार करते. दुसरं, आईला काही माहिती नसतं. आईला फक्त लेकरू आणि तिचं बाळ, जिचे पिढे बाळ, प्राणतीयेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव. आईचा तो स्वभाव आहे. संतांनी मातेची ये चित्ती, मातेची ये चित्ती, मातेची ये चित्ती, मातेची ये चित्ती. वा सुभाष महाराज, आवघी बाळकाची व्याप्ती, आवघी बाळकाची व्याप्ती, मातेची ये चित्ती, 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 मातेची ये चित्ती. काय गोड अगदी प्रमाणे. मातेची या चित्ती,
अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला किती दमू द्या माऊलींची ओवी आहे किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा काय ज्ञानोबराय तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं आई सांगितली ना खरी संतांनी सांगितली महाराज कोणत्या कादंबरीवाल्याला नाही कोणत्या कवितावाल्याला सांगता येणार नाही इतकी सुंदर आई संतांनी सांगितली महाराज आपल्याला काही नाही लागत आई 2 तास आई सांगू शकतो आपण प्रमाण मस्त अगदी ज्ञानोबरांच्या ओव्या तुकोबरांच्या अभंग फार गोड आहेत महाराज आईसाठी बरं का ध्यानात ठेवा मी का सांगतो आई फक्त लेकरासाठी जगत असते त्याच्या हितासाठी जगत असते नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसवंत नावाचं गाव त्या पिंपळगाव जवळ एका छोट्याशा वाडीला माझं कीर्तन होतं आता यावर्षी गोकुळाष्टमीचं त्या गोकुळाष्टमीच्या कीर्तनाला मी गेलो जागर काल्याचं कीर्तन होतं रात्रीचं कीर्तन केलं 10 ते 12 आणि माझ्याकडे बघा 12 वाजता कीर्तन झालं आम्ही रात्री झोपलो सकाळी उठलो तर थोडं चालायची सवय म्हणून चालायला गेलो गावातून 1-2-3 किलोमीटर तर त्या गावाचे एक नारायण पाटील नावाचे सरपंच होते ते माझ्याबरोबर आले गप्पा मारीत आम्ही 2 जण गेलो त्यांनी मला त्यांच्या द्राक्षाच्या बागी वगैरे दाखवल्या तर त्या बागेमध्ये एक वडाच्या झाडाखाली एक 65 ते 70 वर्षाची एक म्हातारी बसली रडत होती हातामध्ये असे केसाचे झोपके आले होते आणि रडत होती तर रडता रडता त्या नारायण पाटलांनी विचारलं की आई तुला काय झालं ग रडायला त्यांच्या गावातली त्यांच्या ओळखीची काय झालं माय रडायला तर ती म्हातारी म्हटली नारायण पाटील माझ्या पोरानं रात्री दारू पिऊन मला केस उपटूस तर मारलं ए नारायण माझ्या पोरानं दारू पिऊन आला आणि माझे केस उपटूस तर मला मारलं बघ इतकं वाईट वाटलं महाराज मी तर खालीच बसलो बुवा असे सुद्धा लोक जगात आहेत फार वाईट वाटलं महाराज नारायण पाटलाला फार वाईट वाटलं त्यांना वाटलं महाराजा देखत आपल्या गावातली अशी घटना कळाली त्या नारायण पाटलाला राग आला ते रागाच्या भरात म्हणले आई तुझ्या पोराला गावात 2-4 फटकेच मारतो कानाखाली नीटच करतो त्याला असं म्हणल्यावर ज्या आईला केस उपटूस तर मानलं होतं का नरेंद्र महाराज ती खालून म्हटली बैराम महाराज काय म्हटली ऐका खालून म्हटली नाऱ्या तुला काय करायचं काहीला आता कळलं काहीला उद्या कळलं सर अहो ज्या आईला केस उपटूस तर मारलं ती नाऱ्या तिला मारायची भाषा केलेली लेकराला तर ते गावच्या सरपंचाला एकेरी भाषेत नाऱ्या म्हणते ही फक्त आई असते महाराज जगात कोणी नसतं महाराज असं फक्त आई असते तुम्ही तिला गोठ्यात ठेवा बाजूला ठेवा काही करा माझ्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे याच्या पलीकडे तिला काही माहीत नसतं बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ माँ से बढ़कर कोई नहीं रे माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ माँ काय गोड शब्द आहेत वाह सुभाष महाराज माँ से बढ़कर कोई नहीं है माँ देती है रे दुआ ए माँ 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 देती है रे दुआ सबसे बड़ी है माँ आईसारखं कोणी नसतं त्या आईसारखं प्रेम जगामध्ये व्यवहारामध्ये कोणी करत नसतं आई ती आई असते गड्या सांगू द्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक अंबाजोगाई नावाचा तालुका आहे लक्ष्मणराव तुम्ही बसला तिथं छान निवेदन करतात तुमची मातोश्री गेली तुम्ही रडलात तुम्ही आईच्या आठवणीने आजही व्याकुळ आहात आमच्या ज्ञानेशला विचारा त्याला आईची आठवण येत असते आई नसते ना महाराज ज्याला आई नाही त्याला विचारा खूप आई दिसत असते आठवत असते महाराज आईसारखं कोण असतं महाराज स्वतःच्या पोटाला ती खाणार नाही बघा पण आपल्या प्रत्येकाला ती जीव घातल्याशिवाय राहणार नाही सांगू द्या खरंच आहे का तुम्हाला आई शिकायची असेल ना तर खरंच सांगतो तुम्ही त्या आईला तुम्हाला आईच जाणून घ्यायची असेल तर एक 2-3 किलो 5 किलोचा दगड असा पोटाला बांधा आणि 2-3 महिने मला वाकून कोणतंही काम करून दाखवा नाही जमणार महाराज
तिनं तुमच्या माझ्यासारखा गोळा पोटामध्ये सांभाळला. सगळी कामं करते बघा माय, तुम्हाला जन्माला घालते महाराज. हो, एखाद्या अंथरुणावरती एक बकेट पाणी टाकून मला त्याच्यावर झोपून दाखवा, नाही झोपता येणार महाराज. अरे छोटंसं पाणी सांडलं तरी आपण तिथं बसू शकत नाही. आपली माय आपण सू केल्यावर आपल्याला बाजूला करायची आणि त्या सू केलेल्या गादीवरती झोपायची महाराज. कोणी नसतं हो महाराज या जगामध्ये, आईसारखं कोणी नसतं महाराज. ज्याला आई नाही ना, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय. आज आपल्या सगळ्यांना वाटतंय की आमची शारदाताई परत आली पाहिजे. देवा काहीतरी चमत्कार कर गड्या आणि आमची शारदाताई परत दे, असं आपलं सगळ्यांचं मन म्हणत असतं, हृदय रडत असतं. ते होत नाही, ते प्रारब्धाचं आहे. पण आई असते महाराज. केली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी, विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिर, विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिर. एखाद्या मंदिरातला नंदादीप विजून गेला की मूर्ती जशी अंधारामध्ये असते ना, तसं घरातला हा शारदाताई नावाचा नंदादीप विजून गेला या गायकवाड परिवाराच्या. आमचे संदीप शहर, आमचा ज्ञानेश, आमचा हा परिवार दुःखी आहे हो. फार गोड व्यक्तिमत्व, फार गोड ताई, फार गोड लेकराला सांभाळून वारकऱ्याची आई झाली होती महाराज. सगळ्या संप्रदायाला प्रेम करणारी आई होती बघा. म्हणून खरंच सांगतो, आई गेली की जीवनामध्ये प्रेम संपून जात असतं गड्या. आईसारखं कोण नसतं. कौन सी चीज है जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. म्हणून सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कोणी नसतं महाराज. सांगू द्या रे, त्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक तात्याराव लांडे नावाचे डॉक्टर आहेत, युवराज शेठ, डोळ्याचे डॉक्टर आहेत, डोळ्याचे. त्यांची 6वीला वर्गात असताना फार नाजूक परिस्थिती होती म्हणे. इतकी नाजूक परिस्थिती होती काशीनाथ महाराज की त्यांच्या घरामध्ये लग्न असताना आईनं सांगितलं, जा शेजारच्या काकूकडून मला एक साडी आण. धावतच गेले ते तात्याराव, मावशीकडून साडी आणली आणि आईला विचारलं, आई आपल्या घरात साड्या असताना त्या मावशीकडून का आणायला लावली? अरे म्हटले, सगळ्या साड्या फाटलेल्या आहेत बाबा, लग्नात जाताना कशी तशी फाटलेली साडी घालून जावं म्हणून आईकून, तुझ्या माझ्या मैत्रिणीकडून तेवढी घेतली बघ साडी. तर ते तात्यारावांनी शपथ घेतली, आई एवढा अभ्यास करेल, एवढा मोठा होईल, एक दिवस तुला रोज नवीन साडी घेऊन देता येईल. एवढे श्रीमंत. असं आईचा संकल्प केला पाहिजे. नुसतं आईला श्रद्धांजली वाहण्यापेक्षा एखाद्या मुलानं संकल्प घेतला पाहिजे. मी असं म्हणेल, आमच्या ज्ञानेशनं खूप अभ्यास केला पाहिजे. शारदाताईचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं पाहिजे. अरे माझ्या आईची इच्छा होती ना, मी महाराष्ट्रातला तबला वादक असावं, मी मोठा माणूस व्हावं. या श्रीमंतीनं अभ्यास करायचा. हे बघा, कष्ट तर चालूच आहे, प्रारब्ध तर चालूच आहे. रोज माणसं मरतात जातात, आपल्यालाही मरायचं आहे. पण आई वडिलांच्या नावानं असे संकल्प केले पाहिजे. काय मुलगा निघाला, खूप अभ्यास केला रमेश गुरुजी, एवढा अभ्यास केला, पण ते 6वीला वर्गात गेले, 7वीला तर नेमक्या त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या. किडन्या खराब झाल्यावर माणूस जिवंत राहत नाही. हॉस्पिटलला नेलं, संभाजीनगरहून पुण्याला आणलं, पुण्याहून मुंबईला नेलं, तरीसुद्धा कुठंच काही होत नाही. डॉक्टरांनी सांगितलं यांना तात्काळ किडनी बसवावी लागेल. भाऊ समोर आले, बहिणी समोर आल्या, पण त्यांना कुणाचीच किडनी मॅच झाली नाही. किडनी मॅच झाली ती आईची झाली. आईची एक किडनी काढली आणि ती आईनं किडनी दिल्यामुळं तात्यारावांना बसवली. ती किडनी बसवल्यावर तात्याराव अजूनही जिवंत आहेत. नेत्रतज्ञ झाले, अभ्यास केला, 1,00,000 लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले, फ्री, रुपये नाही घेतला. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यांना. कोरोनाच्या काळात मोठं काम केलं त्यांनी. ऐका, आणि त्या तात्याराव आंधळेची आई मागच्या वर्षी स्वर्गवासी झाल्या. तर आम्ही सगळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो. मातीच्या दिवशी माती झाली होती, सगळेजण माईकवर बोलत होते. सगळ्यात शेवटी माझ्याकडे माईक आला. बडगुजर साहेब, माईकवर बोलताना मी म्हटलं, अरे तात्याराव, अजून तुमची मातोश्री गेली नाही. सगळे लोक माझ्याकडे आश्चर्यानं बघायला लागले. अक्रूर महाराज असं कसं काय म्हणतात, आत्ता तर माती करून आलो, आई कशी गेली नाही? मी सांगितलं, काळजी करू नका, घाबरू नका, माझ्या वाक्याचा नीट अर्थ ऐका. जोपर्यंत तात्यारावांच्या शरीरात त्या आईची एक किडनी शिल्लक आहे, तोपर्यंत अजून आई गेली नाही. मला सांगायचं काय, किडनी खराब झाली तर किडनी आई देते, डोळा खराब झाला आई देते, शिर खराब होते आई देते,
म्हणून तुकोबाराय म्हणतात लेकोराचे हित वाहे, लेकराच्या हितासाठी जगते. पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. या देशात ही आपल्या इथं रामाचं मंदिर आहे, फार सुंदर मंदिर आहे. राम लक्ष्मण जानकी आहेत, इथं समोर बजरंगबली आहेत. एवढे गोड मंदिरं बांधणारे गाव आहे. राम मंदिरात जर कीर्तन चालू आहे तर रामायणातली जी कथा तुम्हाला आईसाठी सांगतो. आई कसं लेकराचं हित करते. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. जा रे राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. 5 एप्रिलपासून तुम्हाला जिव्हाळा चॅनलला माझी रामकथा पाहायला मिळेल. आमच्याकडे मोठे गड आहेत, त्या गडाचा नारळी सप्ताह असतो, त्याच्यात माझी यावर्षी कथा आहे. ते तुम्हाला दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये जिव्हाळा नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती पाहायला भेटेल. मोठी कथा आयोजित आहे, 50,000 लोक राहणार आहेत. रामायण फार सुंदर आहे. रामकथा करणारा मी महाराज आहे. रामायणात खूप गोड प्रसंग आले. जा रे राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. ज्याला सकाळी गादी मिळते त्याला संध्याकाळी वनवास मिळतो. याला जीवन म्हणतात. सकाळी आनंदी असतो हा संदीप सरांचा परिवार, तर संध्याकाळी कानावर बातमी येते की आता आपली शारदा नावाची पत्नी राहिली नाही, आता ज्ञानीची आई राहिली नाही, आता आपली सून नाही, तर आपली मुलगीच आता राहिली नाही. असं ज्यावेळेला कळतं ना त्यावेळेला हृदय रडतं. असंच आहे बघा जीवन. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. धामारीकर, आज आपण संदीप सरांना इथं भेटण्यासाठी आलात, माझ्या शारदाताईला श्रद्धांजली वाहण्यासाठी आलात. एवढा चांगला समाज इथं बसलाय. विधाता तुमच्या कपाळावर लिहिलेलं असतं, ते कधी कुणाला कळत नसतं. ध्यानात ठेवा, कधीच कळत नसतं. बरं, हे तुम्हाला माझं वाक्यच ध्यानात ठेवा, ध्यानातच ठेवा. हे कळत नाही. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. कोण वनवासाला जाते? एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. 14 वर्षासाठी रामप्रभू वनवासात जातात, वल्कलांगामध्ये धारण करतात. मोठी आहे कथा. लखनजीला तो वनवास माहिती होतो. दान 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 पायाचा आवाज येतो आणि लखनजी म्हणतात, प्रभू मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार, मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार. ज्या कैकेयीनं तुम्हाला वनवास दिला त्या कैकेयीला मी मारल्याशिवाय राहणार नाही. ज्या दशरथानं तुम्हाला वनवास दिला त्याची जीभ छाट. काय बंधुप्रेम आहे महाराज. भावावरती प्रेम करावं तर एवढं करावं. रामकथा तुम्हाला बंधुप्रेम शिकवेल, दाम्पत्य जीवन शिकवेल, नियोजन व्यवस्था शिकवेल. काय नाही महाराज रामायणात. चूल शिकवेल चूल. म्हणून आमच्या पूर्वी सप्ताहात रामायण असायचं. हे दुसऱ्या कथेने आक्रमण केलं आपल्यावर. शिवपुराण आलं ते होऊ नये असं माझी विनंती. ते झालंच पाहिजे, पण त्या कथेमुळं आपलं रामायण बंद झालं महाराज. पूर्वी सप्त्यातलं माहिती आहे का तुम्हाला? 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 भोजन विश्रांती, 2 ते 5 भावार्थ रामायण असायचं. प्रत्येक सप्त्यात भावार्थ रामायण सहज लोक वाचायची व शाळेतनं गेलेला माणूस त्याचा अर्थ सांगायचा. तेवढ्या वेळेला ऐकायला असायचं. त्यानं ऐकलं की तो व्यासपीठावर बसायचा आणि त्या ओव्याचे अर्थ सांगायचा. आमच्या रमेश महाराज गोरे गुरुजींच्या संस्थेचं नाव आहे नाथ बाबांचं. ते नाथ महाराजांचं भावार्थ रामायण, त्याला विस्तारानं शुद्धीकरण करायची गरज नाही, त्याचा अर्थ करायची गरज नाही. मराठी लोक कुठेही ते वाचायचे आणि त्याचा अर्थ सांगायचे. इतकं सोपं रामायण. दुपारी 2 ते 5 असायचं, 5 ते 6 प्रवचन असायचं, 6 ते 7 हरिपाठ असायचा, 8 ते 10 कीर्तन असायचं. एवढी छान परंपरा ह्या मधल्या कथा आल्या आणि त्या कथेमध्ये 5-5 तास चालल्यामुळं हरिपाठ 5 मिनिटातच घ्यावा लागतो.
प्रवचन तर राहिलंच नाही आणि रामायण तर संपूर्णच गेलं काशीनाथ महाराज. असं नसलं पाहिजे. अजूनही आमचे गुरु महाराज दुपारी 2 तास रामायणच सांगतात महाराज. त्याचं कारण ते चुलीजवळ नेणार आहे, घरातल्या मुलाला संस्कार देणार आहे, संकट आलं तरी त्याच्यातून तुम्हाला पार काढणार आहे. बघा ना किती मोठं संकट आहे. ज्याला सकाळी गादी आहे त्याला संध्याकाळी वनवास मिळतो. असं जीवन आहे संदीप सर. माझी प्रार्थना असेल संदीप सरांना, त्यांच्या झालेल्या नवीन आमच्या बहिणीला, पत्नीला, त्यांच्या नवीन या सगळ्या परिवाराला, या माझ्या ज्ञानेशला, की आता तुम्ही रडू नका. हे तुमच्या जीवनात आलेलं दुःख आहे. लखनजी रामप्रभूला विचारतात, लखनजी आपल्याला कैकईनं वनवास दिला, पापी आहे ना माती? रामप्रभू म्हणतात, नाही रे लखन, माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात. काय रामायण आहे. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. एकच उत्तर आहे त्याला. मला लई जणांनी विचारलं, उपमुख्यमंत्री होते अजितदादा, लई चौकशी करून बसायचे. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झालते, तर ते एकदा बीडला आले, तर भिंतीला कलर वेगवेगळा दिलेला होता. वेगवेगळा, इकडून पांढरा होता आणि इकडून थोडा पिवळा होता. ते म्हणले, अरे असे 2 कलर का दिले? एवढं बारीक पाहणारा माणूस चुकीच्या विमानात कसा बसे? ऐका ना, मी त्याला उत्तर दिलं, दोष ना कुणाचा. एवढंच उत्तर आहे त्याचं. तुम्हाला काही सापडणार नाही उत्तर, एवढंच सापडेल. पराधीन आहे जगती. याच्या अगोदर काय बसले नाही का ते विमानात? याच्या अगोदर काय ते उतरले नाही का बारामतीला? रोज होते विमानात. दोष ना कुणाचा. उत्तर एकच आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. रडायचं नाही, उभं राहायचं असतं. प्रारब्ध आहे महाराज. हे भरत, हे लक्ष्मण, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात. सांगा ना मला, सांगा कोण या 2 गोष्टीतून कोण सुटलंय हो? कोण म्हातारं नाही होणार सांगा? लई लोकांना अभिमान झालाय, माझं लय मी सुंदर, माझा चेहरा लय भारी, मी बोल. अर काही नाही, काही नाही, काही नाही मला काही नाही. किती मेकअप करा, किती भारीतले कपडे घाला, आपण सगळे म्हातारे होणार आहेत. काही लोकांचे फोटो काढतात बघा, काढ रे फोटो, मस्त असा सोशल मीडियाला टाकायला. नारळ झाडात उभं राहणार, हायवेला उभं राहणार, समृद्धीला उभं राहणार, माऊलीच्या मंदिरात दार उभं राहणार. काढ रे फोटो, मस्त फोटो काढणार. बरं ते फोटो नुसते मोबाईलमध्ये नाही ठेवणार, त्या फोटोचे असे मस्त अल्बम म्हणजे असे मोठाले कटआउट बनवणार, हॉलमध्ये लावणार. या बाजूने कसा, या बाजूने का असा, चारी बाजूने त्याचेच फोटो असतात. माऊलीचा नाही, तुकोबारायांचा नाही, पांडुरंगाचा तर अजिबात नाही, त्याचेच सारे फोटो. आपण चहा प्यायला बसलो, चहा पिता पिता काय पैलवान आहे, काय मालक आहे, माझ्याकडे बघा जरा. ज्याचा फोटो असतो तो माझ्या आपल्या शेजारी बसलेला असतो. खोबऱ्याची वाटी झाली असते, नाकातून शेंबूड येतो, कपारा आड्या पडलेल्या असतात. आपण पाहतो तर वरचा फोटो याच्यासारखाच दिसतो. आपल्याला वाटतं नक्की याचा पोरगा असेल. आणि मग चहाची कबशी युवराज शेठ खाली मांडली की म्हातारं खालून म्हणतं, गोविंद भाऊ बाबा लय पाहू नका, मीच आहे, मीच पैलवान होतो, शुक्रापूर पट्ट्यात, पाबळ पट्ट्यात, कुणालाच ऐकत नव्हतो. आणि मग म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. असंच आहे बघा, आपल्या सगळ्याला म्हातारं व्हायचंय. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाला लावून बैसे. खोबऱ्याची मी नाही सांगत, हे देहूच्या मालकानं तुकोबरायांनी लिहिलं महाराज. एकतर आपण म्हातारे होणार आहेत, आणि नाही म्हातारे झालो धामारीकर तर सगळ्याची सगळे मरणार आहेत बघा. म्हणून भरत, हे लखन, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. नाराज होऊ नको, तुला माझ्याबरोबर यायचं ना लखन?
आईला विचारून ये. आईला आई सांगायची मला लेकराचं हित कसं करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. याच्यासाठी कथा आहे. लखनजी जातात तर वल्कल अंगामध्ये धारण करून जातात. सुमित्रा एका दगडाच्या खांबाला उभी असते. तिला नुकतंच कळालेलं असतं की माझा राघव आता वनवासात जाणार आहे. आणि मग ती विचारते, लखन कशासाठी आलास रे. मा, हे लखन कशासाठी आलास होता माझ्याकडं. मा, तुझा निरोप घ्यायला आलो. मा, तुला विचारायला आलो. मा, काय विचारायला आला लखन. आपल्या दादा जर वनवासात चाललाय मा, तर मी माझ्या दादाच्या बरोबर जाऊ का. असं म्हटल्याबरोबर लाल डोळे झाले त्या सुमित्रेचे. लाल डोळे करून ती सुमित्रा म्हटली, लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. लखन लक्षात ठेव, तुम्हाला विचारायला यायला नको. काही आई आहे महाराज, अशी आई बना. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. गेलात कधी पाबलच्या पुढं तर शिवनेरी गड लागेल तुम्हाला जुन्नर तालुक्यात. त्या शिवनेरी गडावर 8 वर्षाचे असताना शिवाजी महाराज खेळत होते. तानाजी, येसाजी, कोंडाजी सगळ्या समाजातली लेकरं खेळत होती. सगळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं. लहान लहान लेकरं खेळत असताना 8 वर्षाचे असताना काही भिक्षुक लोक आली होती. ती म्हणत होती, बाळराजा ए शोभा, अरे भूक लागली रे, काही खायला भेटेल का. धावतच गेले होते महाराज. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात, आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली होती. लाल झाला होता गाल. रडत होते महाराज. म्हणत होते, जिजाऊ तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. शोभा, तू मला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होते रे. तुला लहानपणापासून संस्कार दिलेत महाभारताचे, रामायणाचे, मग तुम्हाला विचारायला कसं काय आलाय. ए शोभा, एखाद्या वेळेला आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी आलं त्याला जीव घातल्याशिवाय राहायचं नाही. त्याला आई म्हणतात महाराज. हितासाठी जागर राहणारी ही माता आहे. सांगायची तुम्हाला माता तर जिजाऊ सांगा, अहिल्याबाई सांगा. कोणत्याही माता सांगण्यापेक्षा आमच्याकडे खूप माता आहेत. हो, संपणार नाही एवढ्या मातेचे चरित्र गोळा करा. सांगा लोक तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे झेलतील. मस्त सांगा माता. कोण म्हणता आई नाही. लक्षातच ठेवा लखन, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. तुम्हाला विचारायला कसं काय आला. नव्हतं येणार मा विचारायला, पण मा खरं सांगू मा, मी नव्हतो येणार विचारायला, पण मला दादानं पाठवलं म्हणून मी आलो. मा, मी तुझा दुधाचा हिशोब दिलाय मा. लखन निघालास वनवासात. हो मा. निघालास. हो मा. मग आजपासून एक हिताची गोष्ट सांगते. काय ग हित मा. लक्षात ठेव लखन, आजपासून तुझी आई आता सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई जानकी आहे. लखन, आजपासून तुझे वडील दशरथ राजे नाहीच, आता तुझे वडील रामचंद्र आहेत. तात तुम्हारी मातू वही देही, पिता राम सब भातु स्नेही. आजपासून आता लक्षातच ठेवायचं लखन, तुझ्या स्वप्नात सुद्धा राग रोष लोभ मद मत्सर माई, राग रोष लोभ मद मत्सर नाही आला पाहिजे. काय हित आहे महाराज. अशी आई बना. लेकराचं हित करणारी. राग रोष तुझ्या स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे. स्वप्न कधी पडतं मा. झोपल्यावर स्वप्न पडतं. झोपल्यावर. मग तुझा लखन शपथ घेतो मा, 14 वर्ष झोपणारच नाही मा, काळजीच करू नको. अशी लेकराची हित करणारी फक्त आई असते. म्हणून लेकुराचे हित. लखनची काय, शिवाजी महाराजांची काय, हितासाठी जगणारी आई असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अजून कशी असते ती आई. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. हो ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ला भाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. हो, ऐसी कळवळ्याची. अतिशय गोड टायमिंगला आपल्या महाराष्ट्राचं वैभव. भजन भीष्म म्हटलं तरी काही हरकत नाही. ज्यांच्या चाली, ज्यांचं वजन, ज्यांचं भजन महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्यानं ऐकलेलंच आहे महाराज. आळंदीची वारी, पंढरीची वारी, आणि अत्यंत अनुकूल स्वभाव महाराज. प्रत्येकाला अगदी जवळ. माझ्या गावी आले
तर मी थोडा लेट गेलो, पण गुरुजी गेल्या गेल्याच मला बोलवलं. फार सुंदर आमचे बाळासाहेब वाईकर गुरुजी, जोरात टाळी वाजवा. वाईकर म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे, बाळासाहेब म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे. मोठे पुरस्कार प्राप्त झाले, त्यांच्या चाली, त्यांच्या ताणा, त्यांची पेटी, हार्मोनियम एवढी तयार आहे की लोक दिवाणे होऊन जातात. महाराष्ट्र ज्यांच्या गायनाचा दिवाणा आहे, आणि आमच्या बऱ्याच चाली त्यांच्यामुळंच बसलेल्या आहेत, म्हणजे सगळ्या वारकऱ्यांच्या. त्यांचं ऐकून ऐकून आवडला मज. कधी आला असता आम्हाला तो राग, कधी कळालं असतं आम्हाला सालक वराडी, पण ते आमच्या गुरुजींच्यामुळं आम्हाला कळालं. राग सांगून त्याची ठेवण कशी म्हणायची, शिकवण्याची गोड पद्धत आहे. ते आमचे बाळासाहेब वाईकर पंडित आहेत. पंडित, एकदा जोरात टाळी वाजवा. अजून एकदा गुरुजींचं भजन आहे. आपलं कीर्तन झाल्यावर आनंद घ्या गड्या या भजनाचा. खूप गोड गुरुजी गातात, फार छान चाली म्हणतात. सिस्टीम योगायोगानं चांगली आहे. चांगलं भजन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. विठाला विठाला अजून कशी आहे ताईशी कळवळ्याची जाती. जशी लेकराचं हित करते तसं हृदयामध्ये तिच्या कळवळा असतो बरं का. येतो हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून काळ. आता ऐका, जशी आई आहे ना आई, तसे संत आहेत महाराज. काही बदल नाही. एवढ्याच एका प्रमाणात तुम्हाला मी संत सांगतो. कळवळा कसा असतो, जशी आई माफ करते, तुम्ही तिला सांभाळा नका सांभाळू, तिला बोला नका बोलू. अशी किती मुलं पाहिलीत, मी त्या आईला बोलत नाहीत बरं का. अशी किती मुलं पाहिलीत की त्या आईस 5-5 वर्ष झाली बोललीच नाही, पण तरीसुद्धा माय म्हणते माझ्या पोराचं कल्याण असावं. आईशी कळवळ्याची जाती, करी लाभा विना लाभाचं प्रेम करते. हे आता जसं आईचा दृष्टांत दिलाय तसे संत आहेत महाराज. स्वतःच्या पोटात भूक लागली ना, ज्ञानेश्वर महाराज गावात मधुकरी मागायला जात नव्हते, पण मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली की काखेमध्ये जोडी घ्यायचे. गावातल्या लोकांना मधुकरी मागायचे, पण गावातले लोक महादेव भट्ट, मुदगल शास्त्री आणि तो विसोबासाठी माऊलींना गावातच येऊ देत नव्हते. आज जी आळंदी आपण सजलेली पाहतो, जिला सुवर्ण कळस बसवला गेला माऊलीच्या मंदिरावर, नुसता तिरुपती बालाजी सोन्याचा नाही, माझे माऊली पण सोन्याचे आहे. त्यांच्यावर कळसात सोन्याचा कळस आहे. ज्ञानोबा आहेत, मग त्यांना कळस बसवण्यात आला. त्यांचा जे जे कार आहे, परदेशातून लोक बारीला लागलेत. ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. 3 लाख लोकांची गर्दी होती काल बिजेला. गाडी जात नव्हती आतमध्ये देहूला. ज्ञानोबा तुकोबा कळाले आपल्याला, पण किती त्रास त्यांनी सहन केला बघा. देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं हो मायबापाला. आपल्या पोरांना जातीमध्ये आणण्यासाठी, आपल्या मुलांना मौजी बंधनामध्ये आणण्यासाठी देहांत प्रायचित्त घेतलं. तो कागद लिहून ठेवला होता म्हणे. त्या कागद ज्यावेळेला निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारांनी वाचला, 4 भावंड एकमेकाच्या गळ्यात पडून रडले बघा. आणि तो कागद घेऊन ज्यावेळेला महादेव भट्टाकडं सिद्धेश्वराच्या मंदिरात 4 भावंड गेली की आमच्या मायबापानं देहांत प्रायचित्त घेतलंय. एवढा पत्र वाचा, चिठ्ठी वाचा. एखाद्या दगडाला दया येईल हो, पण त्या दुष्ट महादेव भट्टाला दया नाही आली गुरुजी. शेवटी उलट त्या महादेव भट्टानं तो चिठ्ठी, तो कागद असं पायानं तुडवला हो महाराज. पायानं तुडून टाकला, पायानं तो तुडवला हो. मला सांगा, एखाद्यानं आपल्या आईचा बापाचा अपमान केला तर जन्मभर आपण त्याच्याशी बोलणार नाही हो. एखाद्यानं जर आपल्याला आई बापाहून काही बोलला तर आपण म्हणतो मला काय म्हणायचं तर म्हण, पण माझ्या आई वडिलाला काही म्हणू नको. ज्ञानोबारांच्या समोर, निवृत्तीनाथ दादांच्या समोर पायानं कागद तुडवला हो. शुद्धीपत्र आणा पैठणवरनं. माऊली पैठणला गेले, शुद्धीपत्र दिलं बोबदेव ब्राह्मणानं. मोठे चमत्कार झाले. ज्ञानेश्वरी, रेड्याच्या मुखातून वेद, सगळ्यांना कथा माहिती आहे. ज्यावेळेला ते शुद्धीपत्र आणलं आळंदीला, अर्धी आळंदी हाप झाली होती. जे जे कार करत होती माऊलीचा, पण महादेव भट्टाच्या हातात पत्र दिलं तर बोबदेव ब्राह्मणाला शिव्या दिल्या त्या ब्राह्मणानं. आणि ते शुद्धीपत्रसुद्धा पायानं तुडवलं बघा. आत्तापर्यंत देवानं माफ केलं होतं, पण आता पायानं शुद्धीपत्र तुडवल्यावर मात्र देवानं माफ केलं नाही. महादेव भट्टाचा पाय पांगळा झाला हो. चालता येईना त्याला. देव तुम्हाला, संत तुम्हाला माफ करतील, पण तुम्ही संतांना जर त्रास देत असाल तर देव तुम्हाला कधीच माफ करत नाही. तीही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. भक्ताचं चरित्र सांगतो म्हणून अक्रूर महाराज कीर्तन केसरी होतो. आपण सगळे मोठे गायक होता, हे भक्तांच्यात अभंग गायले ना, पण देवाच्या आवडीती महाराज. लक्षात ठेवा, आता देवानं माफ केलं नाही. महादेव भट्टाचा पाय पांगळा झाला लक्ष्मणजी. वाईकर गुरुजी, आता त्याला चालता येत नाही, पूजा करता येत नाही. सरी परीमध्ये बसलेला असतो. सरीमध्ये ज्ञानोबारांना एक दिवस मधुकरी मागण्यासाठी त्याच्याच घरी गेले बघ. कोण आई बरं, कसं काय आई बरं, ऐका आई कशी होते ऐका. त्याच्या घरी गेले ज्ञानोबाराय. मधुकरी तर दिलीच नाही त्यानं, पण महादेव भट्टाचा पाय आपल्या हातामध्ये घेतला माऊलीनं.
आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावरती टाकली आणि त्याचा पाय जसाची तसा करून दिला. महाराज, जगामध्ये आई नाही तर काय महाराज, ही आईच आहे महाराज. अहो, अपकारी मुलावर, त्रास देणाऱ्या मुलावर, न बोलणाऱ्या मुलावर आई कधी रागवत नाही, त्याला कधी दूर लेटून देत नाही. ज्यानं शुद्धीपत्र तुडवलं त्या महादेव भटाचा पाय हातामध्ये घेऊन माझ्या ज्ञानराजांनी जसाची तसा करून द्यावा. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. वाईकर गुरुजी आलेत म्हणून जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. हा रंगले गांजले काशी मरे जो आपुले. दुसऱ्यासाठी जगणारी आई आहे तशी गांजले त्यासी मरे जो आपुले. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू तोची साधू तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू तोची साधू
तोची साधू वा गुरुजींनी स्वर लावला, आनंद आला की नाही. मोठी माणसं ती मोठी असतात बरं. मोठ्या माणसांना आपण कायम पायाशीच राहिलं पाहिजे. बाळासाहेब वायकर गुरुजी आले. आपण हा प्रसंग सांगतोय की ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जोरुदयी. अशीच आहे ना आई, ज्याला कोणी नाही त्याला आई असते, ज्याला कोणी सांभाळत नाही, जो काम करत नाही त्याला सुद्धा सांभाळते. अशी जर आई असेल तर मग आमचे संतसुद्धा आईसारखेच आहे. कसे आहेत? अपंग जरी झाला, हो ज्याला शाळा येत नाही ना अशी मुलं आळंदीला येऊ द्या. जो कधी शाळेतच गेलं नाही अशी किती मुलं दाखवू. महाराष्ट्रातली नामांकित कीर्तनकार आहेत, नामांकित वादक आहेत. का? नानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, ती आमची आई आहे. संत जशी असतात तशी आई असते. म्हणून आईशी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, कशी असते पोटी भारवाहे, दगडासारखा गोळा सांभाळते. अशी जी उदाहरणं आईसाठी वापरली, अशी जी आई आहे तसेच तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी. तुम्ही जसे संत आईसारखे आहात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही आमची आई आहात, तुम्ही आमची जननी आहात. म्हणून आईचा दृष्टांत संतांना दिला आणि संत आईसारखे आहेत. आई पण कळाली आणि आईसारखे संत कसे आहेत हे पण कळालं. आपले 12:15 वाजले, थोडं 10:15 वाजले होते म्हणून 12:15 वाजले. माझं कीर्तन 2 तासाचं असतं. मी कधी अर्धा तास 1 तास करत नाही, बरोबर 2 तास करतो. ज्या वेळेला चालू होईल त्याच वेळेला माझं संपतं. 2 तासच केलं पाहिजे. 1 तास केलं म्हणजे लोक मागं नावं ठेवतात. हो नका नका असं करू नका, 2 तास केलं पाहिजे ना. म्हणून अगदी 12:15 वाजले. तुम्हाला सुंदर आई सांगितले मी. जाता जाता 2 मिनटं घ्यायचे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे गेल्या वर्षी अचानक एक मोठं संकट या परिवारावरती आलं. आमचे संदीप सरांचे वडील असतील, आई असेल, खूप गोड परिवार आहे. बहिणी असतील त्यांच्या खूप चांगले आहेत. आध्यात्मिक परिवार आहे. पहिल्यापासून वारकऱ्याची सेवा केलेला परिवार आहे आणि अत्यंत चांगली सून त्यांना मिळाली. सून नाही मुलगीच होती महाराज, सून नाही मुलगीच होती. खूप प्रेम करायची महाराज. वारकरी महाराज कोणी गायक घरी आला ना उड्याच मारायची महाराज. आम्ही वृंदावनला गेलो ना, तर वृंदावनला गेल्यावर गुरुजी आमच्या संग 2000 लोक होती गुरुजी. आणि आमच्या रमेश महाराज गोरेंची ती यात्रा होती. मी जीवनात पहिल्यांदा कधी यात्रेत गेलो तो पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर गेलो. माझी पण सगळी फॅमिली, बायका लेकरं, 5-25 जण माझ्या घरातले माणसं, 2000 लोक जकाते तात्या होते, ह्याच्यात बरेच जण होते. आम्ही 2000 लोक गेलो. तिथं 2100 लोक दिंडी निघाली. तर पहिला माणूस वृंदावनच्या मंदिरात, शेवटचा धर्मशाळेत. हे दिंडी लोक पाहायला यायची. एवढी दिंडी कुणी आणली बुवा. असा भारी सोहळा आम्ही त्यावेळेला केला. तर 2018 साली ना, त्यावेळेला मला आठवतं मी कधी पॅन्ट घातली नाही माझ्या जीवनात. म्हणजे मी धोतर रोज घालतच नाही मी पॅन्ट. तर ते आमच्या शारदाताई एक दिवस माझ्या रूममध्ये आले. मला म्हटलं तुमच्या बायकोची इच्छा आहे जरा पॅन्ट शर्ट घालत जा ना. आमच्या शारदाताई. मी म्हटलं का बरं ताई? तुमची बायको तुम्हाला म्हणू शकत नाही माझ्या माध्यमातून. म्हटली जरा फिरायला आला तर आग्र्याला चालला तर घाला. मग मी पहिल्यांदा जीवनात पॅन्ट शर्ट घातलं. म्हणजे आमच्या शारदाताईंनी मला आमच्या बायकोसाठी म्हटले तुम्ही असं कोणाचं ऐकणार नाही मला माहिती आहे म्हणे, पण माझं तुम्ही ऐकाल. अशी आमची लाडकी बहीण होती बघा. आदेशानं सांगणारी, पाळणारी, खूप प्रेम करणारी. हो इतकं प्रेम करायची ना महाराजले. आजारी होती पण तिनं कधी कळून दिलं नाही हो मान, कधी कळू दिलं नाही मान. आम्ही विचारायचो ताई तुम्हाला काही झालंय का, काही आजारी आहेत का तुम्ही? नाहीच कळून. मला 5 वर्ष कळून दिलं नाही महाराज. काय महाराज इतके निष्कलंक निष्कपटी अशी एक आमची बहीण आहे बघा. ही चेहरा जरी पाहिला तरी रडू येतं. मला कमाल वाटली की आमच्या संदीप सर कसे याच्यातून सावरले असतील, या ज्ञानेशनी कसं सावरलं असेल. पण त्यांना देवानं इच्छाशक्ती दिली. वारकरी होते, तबला वाजवत होते, भजनात होते. फार कठीण असतं महाराज, खरंच सांगतो बरं का. आई काय कोणी बी असतं का महाराज. तो चिमणी पाखरं चित्रपट पाहिला मी गुरुजी, लहानपणी पाहिला होता पहिल्यांदा. इतकं मला ते चित्रपट भावला की ते आई ज्यावेळेला ते आपल्या लेकराला आता मी जाणार आहे म्हणून कोणाच्या तरी घरी दत्तक देते की नाही, तो प्रसंग जर आजही डोळ्यासमोर आला तर फार दुःख होतं महाराज. असं वाटतं बरं का. तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा. या माझ्या शारदाताईनं, या ज्ञानेशला, आमच्या संदीप सरांना खूप गोड सांभाळलं. तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मोती चारा. तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली
भरविला मोती चारा दूर उडाली पाखर पांग आईच फिटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटा जाई पिला ना भेटा माया मंदिर हलले लागे कळस फुटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटा जाई पिला ना भेटा आई असते ना आई असते बघा निघून गेली हो वाऱ्यासारखी उडून गेली महाराज खूप दुःख देऊन गेली पण प्रारब्धाच्या पुढं तिचं शरीर राहिलं नाही खूप त्रास सहन केला जीवाला मला आठवतं ते जायच्या एक 20 दिवस मी वाईकर गुरुजी घरी गेलो होतो मुक्कामाला काय माझी त्यांची ती शेवटचीच भेट व्हायची होती म्हणून की काय मला पाठवलं देवान मुक्कामाला गेलो मी शिक्रापूरमध्ये आणि घरी गेल्याच्या नंतर शारदाताई मला दिसली नाही म्हणून मी सकाळी सरांना म्हणलं हे घर झाडून घेतलं नाही का काय झालंय कशामुळे अडचण मला माहिती नाही हो जेव्हा मी त्यांच्या रूममध्ये गेलो तर ते पूजा करत होती महाराज देवाची पूजा करत होती ते आमच्या शारदाताची आई आम्हाला पोहे बनवत होती आणि ती पूजा करत होती देवाची मूर्ती हातामध्ये होती पाणी घालत होती मी म्हटलं ताई असा कसा चेहरा बनवला अशी कशी तुमची तब्येत खराब झाली ती म्हणते ती मला म्हटली बाबा तुम्ही ते माझं नका विचारू तुम्ही नाश्ता केला ना आईनं तुम्हाला बनवले ना काहीतरी खायला जरा जास्त नका आराम करत जा कोण महाराज इथं घरातली माणसं विचारायला तयार नाही आमची बहीण आहे महाराज जास्त सांगायला गेलो तर मला कंट्रोल होणार नाही ढसा रडू येईल महाराज खूप प्रेमळ महाराज मी खूप महाराष्ट्रभर फिरलो गुरुजी लई कीर्तनं केली डायरीमध्ये जागा नाही बघा आई सांगतो बाप सांगतो शिवाजी महाराज सांगतो तुम्ही 2 तास कधी कीर्तन झालं तुम्हाला कळालं नाही पण आमचे बडगुजर साहेब येऊ द्या वास्तुशांतीला आम्ही सगळे आलो महाराज अहो आनंदानंच उड्या मारायची रमेश महाराज हे घर ते घर माझं घर झालं अहो तिथं त्या घरामध्ये तर त्या शिरूरला राहायला जागा नव्हती माझी फॅमिली एक दिवस आम्ही मुक्कामाला आलो 2 जण ते बाहेर उभे राहिले पण आम्हाला घरामध्ये झोपवलं अरे देवा काय आमच्या ताईचं चुकलं असेल काय तिचं प्रारब्ध असेल पण खूप दुःख देऊन आमची ताई निघून गेली पण तिच्या प्रारब्धानं कर्मवशामध्ये तिला तेवढंच आयुष्य मिळालं होतं फार दुःख करून प्रत्येकाला रडून ही माय गेली पण फार चांगलं जगली परमार्थात जगली कीर्तनात जगली ढोक महाराजांचं कीर्तन खूप आवडायचं कुठं कीर्तन असलं ढोक महाराजांचं की जाणार आणि त्यानंतर माझं कीर्तन खूप आवडायचं मला म्हणे बाबा तेवढी कानोपात्रा सांगा बरं बाबा तेवढा तो तुमचा शिवानावी सांगा बरं महाराज तेवढे ती भारताची कथा सांगा बरं लय भारी म्हणता हो महाराज तुम्ही लय गोड हृदयाला लागतं हो असं म्हणणारी आमची बहीण होती बघा आज एकच वाक्य तिच्यासाठी म्हणता येईल की गेली धुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी ताई गेल्यापासून मला सरांनी फार वेळा बोलवलं नाही हिंमत झाली महाराज माझी कसं जाऊ गेलं की त्या ताईची आठवण येईल डोळ्याला अश्रू येईल नाही हिंमत झाली महाराज एखाद्या बहिणीनं प्रेम करावं आणि ती ज्यावेळेला जाते त्यावेळेला भाऊ तिला साडी घेऊन येतो पण तिचा पदर जसा फाटलेला असतो ना तसा आमचा पदर ही बहीण घेऊन गेली बळगुजर साहेब अक्रूर महाराज रमेश महाराज आम्ही सगळे तिचे भाऊ होतो बघा फार आनंदानं आम्हाला सांभाळायची पांडुरंगाचा सप्ताह असला की आलीच अमृतात तिला आठवत असेल फुगड्या नाही खेळलं तर आमच्या नवरा बायकोची फुगडी लावायची खूप इतकी भारी बहीण आमच्यातून निघून गेली फार दुःख झालं पण मी नक्की सांगतो आज 2 पिशव्या घेऊन ती गेली असेल ना वर तर वाईकर गुरुजी उजव्या हातातल्या पिशवीमध्ये तिनं केलेलं हे सत्कर्म लोकांची केलेली पूजा घरी आलेल्याला एवढी तब्येत खराब असताना सुद्धा वारकऱ्याला जेवू घालणं वारकऱ्याची सेवा करणं तिच्या पिशवीतून बाहेर पडलं असेल आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये या संदीप सरासारखा ज्ञानेशसारखा त्यांचा जे आईवडील आहेत सासू सासरे म्हणजे त्यांचे आईवडीलच होते एवढं प्रेम करणारे माणसं ती गेल्यावरही जरा तिच्यासाठी कीर्तन ठेवत असतील भरताची कथा लक्ष्मणाची कथा रामाची कथा माऊलीची कथा इतक्या सुंदर कथा जर तिच्या निमित्तानं कीर्तनात होत असतील तर आज ती माझी लाडकी शारदा नावाची माझी बहीण या परिवाराची सून या परिवाराची संदीप सरांची पत्नी या 2 पिशव्या चांगल्या निघाल्यामुळं दंड आडवा झाला असेल आणि भगवंताच्या पायाजवळ तिला आज जागा मिळाली असेल हात वर करून तिने म्हटली असेल की सर काही नको मला माझ्या ज्ञानेशला सांभाळा जे कोणी आता आमची भगिनी आहे ना दुसरी शारदाताई तिला माझी प्रार्थना आहे की तुमच्या जीवनात तुम्ही ज्ञानेशला
शारदाताईचंच प्रेम द्या. ज्ञानेशची तुम्ही आई आणि बनणार मला माहिती आहे. ज्ञानेशचीच आई बना. ज्ञानेश खूप गोड पोरगा आहे, खूप शांत पोरगा आहे. त्या ताईसारखाच आहे. आमच्या सरांचा त्याला खूप घडवण्याचा प्रयत्न आहे. वाईकर सरांसारखी माणसं सोपी नाही तिथं यायला महाराज. ते पेटी वाजवतात, चाली म्हणतात. त्याचं कारण या माणसांनी खूप प्रेम केलं महाराज. तुमच्याकडनं क्लासला होते बापरे सरांकडे, वाईकर सरांकडे त्या भजन शिकायला सुद्धा क्लासला जात होत्या बघा. म्हणून तर गुरुजी ऋण फेडायला एका शिष्याला भेटायला आले की ताई तू जरी आमच्यात नसली तरी तुझ्या नावानं आम्ही भजन करू, तुझ्या नावानं आम्ही हार्मोनियमची साथ करू, तुझ्या नावानं आम्ही चिंतन करू. आमचा शुभम दादा बसलाय. आमचा शुभम दादांचे तिनेच परिचय करून दिला आम्हाला. गणपतीची मूर्ती आणली होती सप्ताहामध्ये आळंदीला आणि त्या गणपतीच्या मूर्त्या तिने आम्हाला वाटल्या काय महाराज एक एक आठवण तिची त्या आठवणीमध्ये रमून जावं. सांगता सांगता 2 जरी वाजले तर संपू नये अशी लाडकी बहीण गेल्या वर्षी गेली. आणि त्या संबंधातून संदीप सर थोडं स्वतःला सावरा, सगळे उभे राहा आणि माझ्या ज्ञानेशच्या रूपानं तिची भक्ती, तिचा तबला ती संप्रदायातच राहणार आहे महाराज. हा ज्ञानेश जसा जसा मोठा होईल, जसा जसा मोठा होईल ना तसा तो वाजवायला लागेल, मोठा होईल त्यावेळेला आपल्याला त्याच्या बोटातून, त्याच्या सरस्वतीतून कायम शारदाताईंची आठवण राहील. नक्की ती राहणारी आहे. आज आपण तिला श्रद्धांजली देण्यासाठी आलात. आमचे संत म्हणतात रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण. रामकृष्णाच्या कथा दोषाला हरण करत असतात. ते दोषाचे हरण करणारी कथा आज आपण 12:30 वाजेपर्यंत पाहिली. एवढे गोड गायक आपलं कीर्तन झाल्यावर आता श्रद्धांजली 2-4 जण वाहतील, पण त्यानंतर गुरुजींचं भजन आहे महाराज. इतकं गोड भजन आहे. आपण सगळेजण बसून ते भजन ऐकणार आहोत. सगळ्यांनी त्या भजनाचा आस्वाद घ्यावा. वाईकर गुरुजींना धन्यवाद. आपण काशीनाथ महाराज, सुभाष महाराज, आमचा धनंजय काय पकावज आमचे काय महाराज तुमचं नाव? हां तुम्ही पण गावचेच आहेत का? जवळचे आहेत. चांगला आवाज आहे, जुने आहेत, त्यांना वंदन. हा कार्यक्रम शूट झाला आहे. किती वेळा ऐकलं तरी ऐकतच राहावं असं सुंदर कीर्तन झालं. त्याचं कारण माझी शारदाताई तेवढी सुंदर होती, दिसायला, वागायला, राहायला, लोकांना सांभाळायला. हे पांडुरंगा आमची बहीण तुझ्याकडे आली बाबा, तुझ्या पायाजवळ तिला आनंदी ठेव एवढीच प्रार्थना करूया. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया. आणि शारदाताई देवाच्या पायाजवळ समर्पित झाली. हात वर करून तिने या ज्ञानेशला आशीर्वाद दिला. काळजीच करू नको बाळा, मी जरी तुझ्यात नसेल ना तर माझा आशीर्वाद तुझ्या कायम पाठीशी आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते व्हावे तया. हात वर करून त्या आईचा आशीर्वाद या बाळाला मिळो. आपल्या सगळ्यामध्ये ती आठवणीत राहू. आम्ही कधीच तिला विसरणार नाही. मरावे परी कीर्ती रूपी परावे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. संदीप सर आम्ही तुमचेच आहोत, सदैव तुमचे राहू अशी प्रार्थना करूया. आणि कीर्तनाला पूर्ण विराम देताना पुनश्च एकदा शारदाताईला भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. या कथेनं, या संतांच्या जीवनानं, या चालीनं आपण तिला श्रद्धांजली अर्पण केली म्हणून थांबूया. सगळ्यांना रामकृष्ण हरी. विठोबार कुमाई, हो बार कुमाई, हो बार कुमाई, हो बार कुमाई, हो बार कुमाई, हरि विठोबार कुमार कुमाई, हो बार कुमार विठोबार कुमार, हो बार कुमार, हो बार कुमार, हो बार कुमार, हो बार कुमाई, हो बार हरि जय जय विठोबार कुमाई, हो बार कुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. राम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम. आ बोली विठ्ठल जय जय जय, विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलिलेले गुरुवे देवा क्षमापराध महाराज तुम्ही, आणाई विचारिला अधिकार ना पोला. क्षमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. ऐका ऐका संदीप सर, ज्ञानेश, त्यांच्या आई, हे सगळा परिवार इथं फोटो जवळ या. हातामध्ये तुमच्या फुलं घ्या 10-5. आम्ही अभंग म्हणतो फुलाचा. पुंडलिकवरती झाल्यावर पुष्पवृष्टी करा आणि आपण नंतर दर्शन घेऊ.
आपण सगळे, कारण पायाखाली फुलं येतात. परिवार संदीप सर तिथं उभं राहा. या बाकीचे या त्यांच्या परिवारातले आमच्या दुसऱ्या नवीन शारदाताई या पुढे या सगळ्यांनी घरातल्या, आणि तिथं हातामध्ये फुलं घ्या. त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सांगूया, काळजीच करू नका, आम्ही तुमच्या ज्ञानेशला आम्ही तुमच्यासारखा जीव लावू, आणि तुम्ही जसे आमच्यासाठी आहेत तसंच आम्ही त्याला सांभाळू. या पुढच्या ताई, या पुढचं सगळे तिथं हातामध्ये फुलं घ्या त्यांच्या परिवारातले, आणि उभे राहून आम्ही अभंग म्हणू, आणि पुंडलिकावरती झाल्यावर पुष्पवृष्टी करा, ज्ञानदेव तुकाराम होईल, आणि मग थोडेसे आमचे निवेदक लक्ष्मणजी थोडीशी तुम्हाला बोलतील. श्रद्धांजली रमेश महाराज गोरे वगैरे 1-2 जणांची घेऊ, आणि मग लगेचच आपण आपला कार्यक्रम थांबवून जेवणं झाली की जेवणाच्या आधी एक भजन जेवण झालं की लगेच आपल्याला इथं असंच येऊन बसायचं. सगळ्यांना आपल्याला वाईकर गुरुजींचं भजन ऐकायचं आहे आणि ताईंना श्रद्धांजली द्यायची. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, तुम्ही कृपा सकळा सांगावी विनंती माझी, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी दो, अंतकाळी विठू आभासी पावला, पुढे सहित झाला गुप्त धोका, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जागेवर बसा, टाळकरी खाली बसतील. या लक्ष्मणजी, या मांढरे साहेब.